हम निकालेंगे। आपण काढूया लूका अध्याय 15, लूका अध्याय 15 लूका अध्याय 15 लूका अध्याय 15 आणि त्याचं उसका 11 से 32 तक आणि त्याचा 11 ते 32 पर्यंत हम लोग प्रार्थना करेंगे, आंखों को बंद करें। आणि आपण प्रार्थना करूया, डोळे बंद करू। धन्यवाद 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 पिता, धन्यवाद प्रभु, पवित्र पिता, धन्यवाद है जो प्यारे पिता, यीशु मसीह के नाम से मैं आपके पास आती प्रभु। प्रभु आप महान हो, आप सामर्थ्य, आपके जैसा कोई भी नहीं प्रभु। पवित्र पिता, मैं आपको दिल से धन्यवाद देती प्रभु, सचमुच आप महान हो प्रभु। आपके पवित्र वचनों के लिए धन्यवाद देती प्रभु, जो वचन आपने हमें दिया है प्रभु, जो आपके मुंह से निकला हुआ है, जो हमें जिलाने का सामर्थ्य रखते प्रभु। सचमुच प्रभु आपका वचन पवित्र है, दुधारी तलवार से तेज है प्रभु, और ऐसा वचन है जो हमें पवित्र करता है प्रभु। पवित्र पिता, मैं आपको धन्यवाद देती प्रभु, ये वचन समझने के लिए हमें बुद्धि दो प्रभु, हमें ज्ञान दो प्रभु, और इस वचन के द्वारा हम चले प्रभु, हम कुछ सीखे प्रभु, और उस वचन के द्वारा हम बने प्रभु आपके राज्य में। इसलिए हमें मदद करो प्रभु, ना बल से ना पराक्रम से, लेकिन आपकी आत्मा के द्वारा प्रभु। हाँ प्रभु, पवित्र आत्मा ही आपका वचन है जो आपने लिखा है प्रभु। प्रभु उसके गहरे वेद हम समझना चाहते हैं प्रभु, इसलिए प्रभु आके गहरे वेद प्रभु हमें हमारे ऊपर प्रकट करो प्रभु। दया करो प्रभु, आपके वचन के द्वारा आप हमें सिखाओ बना, और उसके द्वारा चलने के लिए मदद करो। आगे का समय मैं आपके हाथ में देती हूँ, मेरा नियंत्रण, इन सबका नियंत्रण आपके हाथों में देती हूँ। आपका लोग हम सब के ऊपर लगाते हो, यीशु के नाम से प्रार्थना करते हैं, आमीन। लूका अध्याय 15 उसका 11 से। आणि लूका अध्याय 15 त्याचा 11 पासून। फिर उसने कहा, किसी मनुष्य के 2 पुत्र थे, उनमें से छोटे ने पिता से कहा, हे पिता, संपत्ति में से जो भाग मेरा है वह मुझे दे दीजिए। उसने उनको अपनी संपत्ति बांट दी। बहुत दिन न बीते थे कि छोटा पुत्र सब कुछ इकट्ठा करके दूर देश को चला गया और वहाँ कुकर्मों में अपनी संपत्ति उड़ा दी। जब वह सब कुछ खर्च कर चुका तो उस देश में बड़ा आकर पड़ा और वह कंगाल हो गया। इसलिए वह उस देश के निवासियों में से एक के यहाँ जा पड़ा। उसने उसे अपने खेतों में सुअर चराने के लिए भेजा, और वह चाहता था कि उन फलियों से जिन्हें सुअर खाते थे अपना पेट भरे, और उसे कोई कुछ नहीं देता था। जब वह अपने आपे में आया तब कहने लगा, मेरे पिता के कितने ही मजदूरों को भोजन से अधिक रोटी मिलती है, और मैं यहाँ भूखा मर रहा हूँ। मैं अब उठकर अपने पिता के पास जाऊँगा और उससे कहूँगा कि पिताजी, मैंने स्वर्ग के विरुद्ध में और तेरी दृष्टि में पाप किया है। अब इस योग्य नहीं रहा कि तेरा पुत्र कहलाऊं, मुझे अपने एक मजदूर के समान रख ले। तब वह उठकर अपने पिता के पास चला। वह अभी दूर ही था कि उसके पिता ने उसे देखकर तरस खाया, दौड़कर उसे गले लगाया और बहुत चूमा। पुत्र ने उससे कहा, पिताजी, मैंने स्वर्ग के विरुद्ध में और तेरी दृष्टि में पाप किया है। अब इस योग्य नहीं रहा कि तेरा पुत्र कहलाऊं। परंतु पिता ने अपने दासों से कहा, झट अच्छे से अच्छा वस्त्र निकाल कर उसे पहनाओ, और उसके हाथ में अंगूठी, पाँव में जूतियाँ पहनाओ, और फला हुआ बछड़ा लाकर मारो, ताकि हम खाएं और आनंद मनाएं। क्योंकि मेरा यह पुत्र मर गया था, फिर जी गया है, खो गया था, अब मिल गया। और वे आनंद करने लगे। परंतु उसका जेठा पुत्र खेत में था। जब वह आते हुए घर के निकट पहुंचा तो उसने गाने बजाने और नाचने का शब्द सुना। अतः उसने एक दास को बुलाकर पूछा, ये क्या हो रहा है? उसने उससे कहा, तेरा भाई आया है और तेरे पिता ने फला हुआ बछड़ा कटवाया है, इसलिए कि उसे भला चंगा पाया। यह सुनकर वह क्रोध से भर गया और भीतर जाना न चाहा, परंतु उसका पिता बाहर आकर उसे मनाने लगा। उसने पिता को उत्तर दिया, देख, मैं इतने वर्ष से तेरी सेवा कर रहा हूँ और कभी भी तेरी आज्ञा नहीं टाली, तो भी तूने कभी एक बकरी का बच्चा भी न दिया कि मैं अपने मित्रों के साथ आनंद करता। परंतु जब तेरा यह पुत्र, जिसने तेरी संपत्ति वेश्याओं में उड़ा दी, आया तो उसके लिए तूने फला हुआ बछड़ा कटवाया। उसने उससे कहा, पुत्र, तू सर्वदा मेरे साथ है, जो कुछ मेरा है वह सब तेरा ही है, परंतु अब आनंद करना और मगन होना चाहिए, क्योंकि यह तेरा भाई मर गया था, फिर जी गया है, खो गया था, अब मिल गया। हम इस वचन में देखते हैं, आणि आपण या वचनामध्ये पाहतोय, एक मनुष्य है आणि एक मनुष्य आहे, उसके 2 पुत्र हैं, आणि त्याचे 2 मुलं आहेत, एक बड़ा बेटा आणि एक मोठा मुलगा आहे और एक छोटा बेटा। आणि दुसराही छोटा। और कुछ दिनों के बाद हम देखते हैं कि उसी घर में आणि त्याच घरामध्ये छोटा जो बेटा है आणि जो लहान मुलगा वो आहे, अपने पिता को कहता है कि मेरी जो संपत्ति है वो मुझे दे दे। आणि तो त्याच्या वडिलांना म्हणतो, माझी जी संपत्ती आहे ती तू मला दे। और उसके पिताजी क्या करते हैं, आणि त्याचे वडील काय करतात, जो उसका भाग है उसको देते हैं।
म्हणजे त्याचा भाग आहे तो त्याला देऊन टाक. और कुछ ही दिनों के बाद वो बेटा क्या करता है, आणि काही दिवसानंतर तो मुलगा काय करतो, वो सारी संपत्ति लेकर दूर देश चला जाता है. आणि ती सर्व संपत्ती घेऊन तो दूर देश निघून जातो. और वहाँ वो कुकर्म में गलत कामों में अपनी सारी पिता की सारी संपत्ति को उड़ा डालता है. आणि तिथं चुकीच्या कामामध्ये कुकर्मामध्ये तुझी आपली वडिलांची संपत्ती और असते. ऐसा समय आता है कि उसके पास कुछ भी पैसा नहीं बचता है. आणि अशी वेळ येते की त्याच्याकडे काही पैसा वो नसतो. पूरा कंगाल होता है, आणि तो पूर्ण कंगाल होतो. कुछ भी उसके पास नहीं बचता है. आणि त्याच्याकडे काही वाचत और नाही. उसी समय अकाल होता है. आणि त्यावेळेला अकाल पडतो. और ऐसा उसके पास पैसा नहीं अकाल, इसलिए वो क्या करता है, आणि त्याच्याकडे पैसे नाहीत, अकाल आहे म्हणून तो काय करतो, उसी नगर में जो व्यक्ति रहता है उसके पास वो जाकर मजदूर का काम करता है. आणि त्या नगरामध्ये एक व्यक्ती असतो, तिथे जाऊन तो एक मजुराचं काम करतो. और उसके जो सुअर रहते थे उनको वो चलाता है. आणि जे डुक्कर असतात तिथे त्यांना तो राखणदारी करतो. और उस समय सुअर चलाते समय उसको बहुत भूख लगती थी, आणि डुकरांची राखणदारी करत असताना त्याला खूप भूक लागायची. लेकिन उसके पास खाने के लिए कुछ भी नहीं रहता था. आणि त्याच्याकडे खायला काहीच नसायचं. इसलिए सुअर जो खाना खाते थे आणि जे डुक्कर जे खायचे उन फलियों में से उसको लगता था मैं इससे खाऊं और मेरा पेट भरूं, आणि त्या शेंगाकडून त्याला असं वाटायचं की मी खावं आणि माझं पोट भरावं. लेकिन उससे वो भी नहीं मिलता था. आणि त्याला ते सुद्धा भेटत और नव्हतं. उसी समय उसको याद आता है आणि त्यावेळेला त्याला आठवण होते. और वो कहता है आणि तो म्हणतो मेरा भी पिता है आणि माझे पिता, और वो बड़ा आदमी है, उसका पिता कैसा बड़ा आदमी है. आणि जे त्याचा जो पिता असतो तो असा मोठा. और जैसे मैं इस आदमी के हाथ के नीचे मजदूर हूँ, आणि ह्या जसा आदमीच्या व्यक्तीच्या खाली जसा हाताखाली मजदूर वैसे आहे, मेरे भी पिता के हाथ के नीचे मजदूर है. आणि तसं माझ्या वडिलांच्या हाताखाली सुद्धा मजदूर और आहे. अभी मैं इधर मतलब सुअर का खाना खाने के लिए मैं तरस रहा हूँ. आणि मी तर डुकरांचं जेवण जेवण्यासाठी तरसतोय. और मेरे पिता के हाथ के नीचे जो मजदूर है आणि माझ्या वडिलांच्या हाताखाली जे मजदूर आहे वो इससे भी अच्छा अच्छा खाना खाते हैं. आणि ते ह्याच्यापेक्षा सुद्धा चांगलं जेवण क्यों ना मैं जेवतात. एक काम करता हूँ, आणि मी काम करतो, मैं पिता के घर में जाता हूँ मी माझ्या वडिलांच्या घरी और जातो पिता को कहता हूँ आणि वडिलांना म्हणतो कि मैंने आपके विरुद्ध में और स्वर्ग के विरुद्ध में पाप किए हैं. मी तुमच्या आणि स्वर्गाच्या विरोधामध्ये पाप केलेलं इसलिए आहे. अभी इस लायक नहीं कि मैं आपका बेटा कहलाऊं. आणि मी या योग्यतेचं नाही की तुमचा मुलगा म्हणायला द्यावं. तो अभी आप एक काम करो, मुझे एक मजदूर के नहीं रख दो. आणि तुम्ही एक काम करा, तुम्हाला एका मजदुरासारखं तुम्ही ठेवा. और वो उठकर अपने पिता के घर पे जाता है. आणि तो उठून त्याच्या वडिलांच्या घरी जातो. और उसके पिता ने दूर से ही उसको जब देखा आणि त्याच्या वडिलांच्या लांबूनच त्याला तो बघितलं. उसके पिता को उसके ऊपर तरस आया. आणि त्याच्या वडिलांनी त्याच्यावरती तरस आला. और पिता ने क्या किया, उसको दौड़कर पिताजी खुद दौड़कर गए, उसको गले लगाया और बहुत चुमा. आणि वडील काय करून गेले, धावून गेले आणि त्याला गळ्याला लावलं आणि त्याला पप्पी घेतली. और पुत्र ने उसको कहा, मतलब बेटे ने कहा उसको आणि पुत्राने म्हटलं कि मैं अभी इस योग्य नहीं कि आपका बेटा कहलाऊं, आणि मी आता या योग्यतेचं नाही की तुमचा मुलगा म्हणायला द्यावा, क्योंकि मैंने आपके विरुद्ध में पाप किया है. कारण मी तुमच्या विरोधामध्ये पाप केलेला आहे. मैंने स्वर्ग के विरुद्ध में पाप किया है. मी स्वर्गाच्या विरोधामध्ये पाप केलेला आहे. लेकिन पिता ने क्या कहा, पण पित्याने काय म्हटलं, अच्छा से अच्छा वस्त्र लाओ, आणि चांगले ते चांगले वस्त्र आणा इसको पहनाओ, आणि ह्याला घाला, इसके हाथ में अंगूठी दो, याच्या हातामध्ये अंगुठी द्या इसको जुतियाँ पहनाओ आणि त्याला पायथन द्या और एक पला हुआ बछड़ा लाकर मारो ताकि हम खाएं और आनंद करें. आणि जे बछडा आहे तो आणा आणि खाऊन आपण काय करूया, त्याला आनंद क्योंकि करूया. मेरा ये बेटा खो गया था आणि माझा हा मुलगा हरवलेला होता और वो फिर से मुझे मिल गया, आणि तो आता पुन्हा मला भेटलेला आहे. और वो मर गया तो फिर से जीवित हुआ है. आणि तो मेलेला होता तो आता जिवंत झालेला आहे. उसी समय एक जेठा जो बड़ा था वो इस खेत में था. आणि त्याचा जो मोठा मुलगा होता तो शेतामध्ये और होता. उसने देखा कि वहाँ सब लोग इकट्ठे हुए नाच गाना चालू है. आणि त्यांनी पाहिलं तर तिथे खूप जरी इकट्ठे झालेले आहे, तिथे नाच गाणं चालू उसने आहे. एक व्यक्ति से पूछा कि ये सब क्या हो रहा है. आणि एका व्यक्तीने त्याने विचारलं की इथे काय आहे. तो उसने कहा कि तेरा भाई आया है इसलिए तेरे पिताजी ने ये सब आनंद मना रहे हैं. आणि त्याने सांगितलं की तुझा भाऊ आलेला आणि म्हणून तुझा वडील हा आनंदोत्सव मनवत आहे. तो वो बाहर ही खड़ा रहा क्योंकि उसको गुस्सा आया. आणि तो बाहेर उभा राहिला कारण त्याला राग आलेला होता. पिताजी बाहर आकर उसको मनाने लगे आणि वडील बाहेर येऊन त्याला म्हणू लागले कि घर में चल. आणि घरामध्ये चल. वो कहता है कि मैं इतने साल से आपके साथ अच्छा रहा हूँ, मैंने आज्ञा पालन किया आपके. आणि तो म्हणतो मी एवढ्या वर्षांपासून तुमच्यासोबत चांगला राहिलेला आहे, आज्ञापालन केलेली आहे. आपने जो जैसे जैसे कहा वो सब मैंने किया. आणि तुम्ही जसं मला सांगितलं तसंच मी केलेलं और आहे. आपका ये छोटा बेटा आणि तुमचा हा लहान मुलगा इसने गलत कामों में आपकी सारी संपत्ति उड़ा दी. आणि यांनी चुकीच्या कामामध्ये तुमची सर्व संपत्ती ओढून वेश्याओं टाकली. के पास गया वेश्यांकडे गेल्या. और आज वो लौट आया तो आप उसके साथ आनंद मना रहे. आणि आज तो पुन्हा फिरून आलेला आहे तर तुम्ही त्याच्यासोबत आनंद आपने मानला. मेरे लिए एक छोटा बकरी का बच्चा भी नहीं दिया और इसके लिए मतलब ज्यादा खर्चा कर रहे आप. आणि तुम्ही माझ्यासाठी एक लहान बकरीचा मुलगा सुद्धा दिला नाही आणि तुम्ही याच्यासाठी जास्त खर्च करताय. लेकिन पिताजी उसको क्या कहते हैं, आणि वडील त्याला काय म्हणतात, पिताजी कहते हैं कि पुत्र तू तो मेरे साथी है, आणि वडील त्याला म्हणतात की तू माझ्या सोबतच मेरा होता जो कुछ है वो सब तेरा है. आणि माझं जे काय आहे ते सर्व काही तुझं लेकिन आहे. मेरा भाई जो अभी खो गया था आणि तुझा भाऊ जो हरवलेला होता
मिल गया है, आणि तो आता सापडलेला इसलिए आहे हम आनंद मनाएं। आणि म्हणून आपण आनंद तो इसके मानायचा द्वारा आहे। हम एक ही सीखते हैं। आणि त्याच्याद्वारे आपण एकच शिकतो बहुत बार हम प्रभु से दूर हो जाते हैं, आणि खूप वेळेला आपण देवापासून दूर होतो हम पापों में रहते हैं आणि आपण पापामध्ये राहतो और हमें लगता है कि परमेश्वर अभी हमें ग्रहण नहीं करेगा। आणि आपल्याला असं वाटतं की देव मला आता स्वीकार करणार लेकिन नाही। परमेश्वर के पास जब हम अपने पापों को कबूल करते हैं आणि जेव्हा आपण देवाकडे येऊन आपल्या पापांची और कबुली उसी करतो समय हम निर्णय लेते हैं कि आगे जाकर हम पाप नहीं करेंगे, आणि आपण त्याच वेळेला जेव्हा निर्णय घेतो की मी पुढे जाऊन आता पाप करणार नाही, तो परमेश्वर हमें अपना लेता है। तेव्हा देव आपल्याला स्वीकारतो। बाइबल में हम मनुष्य के बारे में पढ़ते हैं, आणि बायबलमध्ये आपण मनुष्यबद्दल वाचतो सबसे गलत काम ज्यादा अन्याय उसने किया, आणि जास्त अन्याय त्याने केला इतना कि यरूशलेम को पूरा उसने खून से भरा, मतलब खून में उसने बहुत लोगों को मारा, आणि एवढं की जी यरूशलेममधली लोक होती त्याला बच्चे को उसने मारने नहीं दिया, मुलांची मुंबरी दिली, दुष्ट आत्माओं से वो बातचीत करता था, दुरात्म्याशी तो बोलायचा बहुत गंदे गंदे काम किए। आणि खूप चुकीची कामं त्याने लेकिन केली। जब उसने पश्चाताप किया, आणि जेव्हा त्याने पश्चाताप केला परमेश्वर ने उसको क्षमा किया और फिर से उसको उसका राज्य दिया। आणि देवाने त्याला क्षमा केली आणि पुन्हा त्याला त्याचं राज्य दिलं। इसलिए हम सीखते हैं कि जब हम अपने पापों को कबूल करते हैं तो परमेश्वर हमें नजदीक लेता है। आणि ह्याच्याद्वारे आपण शिकतो की जेव्हा आपण आपले पाप कबूल करतो तेव्हा देव आपल्याला पुन्हा जवळ इसलिए येतो। उन लोगों के लिए प्रभु आनंद नहीं करता है जो परमेश्वर के आज्ञा पालन में बने हुए हैं, आणि देव त्या लोकांचा त्या आनंद करते जे देवाच्या आज्ञापालनामध्ये बनून राहिलेले लेकिन उन पापियों के लिए प्रभु आनंद करता है कि जो सोचते आगे से मैं पाप नहीं करूंगा, अभी मैं परमेश्वर के लिए जीऊंगा। आणि देव त्या पापासाठी आनंद करतो जे विचार करतात आता मी पुन्हा पाप करणार नाही। तो परमेश्वर आपको इस वचन के द्वारा आशीषित करे। आणि देव तुम्हाला या वचनाद्वारे आशीषित करो। हम प्रार्थना करें। आपण प्रार्थना करूया। धन्यवाद पिता, धन्यवाद देती प्यारे पिता, यीशु के नाम से आपके पास आते प्रभु। प्रभु इस वचन के लिए मैं धन्यवाद देती प्रभु, ये वचन आपने दिए प्रभु। प्रभु हमें सचमुच प्रभु अपने पापों को अंगीकार करके प्रभु छोड़ने के लिए मदद करो। और प्रभु हम फिर से जैसे वो उड़ाऊ पुत्र पिता से दूर नहीं गया तो पिता के पास रहा, तो वैसे हम भी आपके पास आपके चरणों में हमेशा बने रहे, इसलिए हमें मदद करो। यीशु के नाम से मांगते हैं, आमेन। आपण वचन काढू लूका अध्याय 16। आपण काढे लूका अध्याय 16। लूका अध्याय 16 अध्याय 1 पासून उसका 1 से लेकर आपण 13 पर्यंत वाचणार। 13 तक पढ़ेंगे। अन्यायी कारभाराचे शहाणपण। मग त्याने शिष्यांना म्हटले, एक श्रीमंत मनुष्य होता व त्याचा एक कारभारी होता। त्याच्याजवळ हा तुमचे द्रव्य बुडवतो असा त्याच्याजवळ आरोप करण्यात आला। तेव्हा त्याने त्याला बोलावून म्हटले, तुझ्याविषयी हे मी काय ऐकतो, तू आपल्या कारभाराचा हिशोब दे, कारण यापुढे तुला कारभार पाहावयाचा नाही। मग कारभाराने आपल्या मनात म्हटले, माझा धनी माझ्यापासून कारभार काढून घेणार आहे, तर मी आता काय करू? खणण्याची तर मला शक्ती नाही, भीक मागण्याची मला लाज वाटते, तर कारभारावरून काढल्यावर लोकांनी मला आपल्या घरात घ्यावे, म्हणून मी काय करावे हे आता मला सुचू दे। मग त्याने आपल्या धन्याच्या प्रत्येक देणेकऱ्यास बोलवले आणि पहिल्याने म्हटले, माझ्या धन्याचे तुला किती देणे आहे? तो म्हणाला, 100 मन तेल। त्याने त्याला म्हटले, हा तुझा रोखा घे आणि लवकर बसून यावर 50 मांड। दुसऱ्याला म्हटले, तुला किती देणे आहे? तो म्हणाला, 100 खंड्या गहू। त्याला म्हटले, हा तुझा रोखा घे व 80 मांड। अन्यायी कारभाराने शहाणपण केले, यावरून धन्याने त्याची वाहवा केली, कारण या युगाचे लोक आपल्यासारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात। आणखी मी तुम्हाला सांगतो, अनितीकारक धनाने आपल्यासाठी मित्र जोडा, यासाठी की ते नाहीसे होईल, तेव्हा त्याने तुम्हाला सार्वकालिक वस्तीत घ्यावे। जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळांविषयी विश्वासू आहे, आणि जो अगदी थोडक्याविषयी अन्यायी तो पुष्कळांविषयी अन्यायी आहे। म्हणून तुम्ही अनितीकारक धनाविषयी विश्वासू झाला नाही, तर जे खरे धन ते तुम्हाला कोण सोपवून देईल? आणि जे दुसऱ्याचे त्याविषयी तुम्ही विश्वासू झाला नाही, तर जे आपले आहे त्याविषयी ते तुम्हाला कोण देईल? कोणत्याही चाकराला 2 धन्यांची सेवा चाकरी करता येत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील, अथवा एकाला धरून राहील आणि दुसऱ्याला तुच्छ मानेल। तुम्हाला देवाची व धनाची सेवा चाकरी करता येत नाही। या आपण डोळे बंद करून आपण प्रार्थना करू। आओ हम आंखों को बंद करके और प्रार्थना करेंगे। पवित्र पिता, तुझ्या नावाला धन्यवाद देते प्रभू ईश्वर पिता, हे वचन दिलंस म्हणून धन्यवाद देते माझा राजा। हे तुझं पवित्र वचन आहे प्रभू ईश्वर पिता, आमचे कान चिर की आम्ही ऐकू पिता, आणि आमचे हृदय तयार कर की आम्ही ऐकून पालन करू माझा राजा। कारण की जे वचन ऐकतात आणि पालन करतात ते तुला आवडतात माझा राजा। आम्हा सगळ्यांना प्रभू पिता वचन ऐकून तसंच पालन करण्यासाठी आणि तसंच जीवन ठेवण्यासाठी सहायता होईल पिता। वचनाचा ताबा आणि वेळ सगळं काही तुझ्या हातामध्ये देते प्रभू येशूच्या गोड आणि सामर्थ्याने प्रार्थना करते, आमेन। प्रियाने, तू प्रभूचं वचन काय म्हणतो? और फिर परमेश्वर का वचन क्या कहता है की अन्यायी कारभाराचे शहाणपण दिलेलं आहे।
और जो अन्य चतुर भंडारी, जो चतुर भंडारी था उसका इधर बताया गया है की एक श्रीमंत मनुष्य होता और एक धनी व्यक्ति था आणि त्याचा कारभार पाहण्यासाठी एक त्यांनी भंडारी ठेवला होता, और उसका कारभार देखने के लिए उसने एक भंडारी रखा था म्हणजे मॅनेजर. और भंडारी रखा था. तर त्या मॅनेजरवरती काय आरोप आला होता और उस मैनेजर के ऊपर क्या आरोप आया था की हा तुमच्या हिशोबामध्ये घोळ करतो म्हणून. वो तुम्हारे हिशोब में क्या करता है, हिसाब बराबर नहीं करता. आणि त्यामुळे काय झालं की त्याचा धनी त्याला बोलवतो और उसका जो धनी रहता है वो उसको बुलाता है आणि म्हणतो की इथून पुढे तुला कारभार नाही बघायचा म्हणून. और वो उससे कहते हैं कि इसके बाद से तू अभी कारभार नहीं देखेगा आणि तू काय कर, आपल्या कारभारचा हिशोब दे आणि इथून निघून जा. और तू अभी हिशोब दे और इधर से निकल जा. तर तो कारभारी काय विचार करतो और जो कारभारी रहता है वो क्या सोचता है की खणण्याची माती खणण्याची मला शक्ती नाही और मिट्टी खोदने के लिए मुझे क्षमता नहीं है आणि भीक मागायची मला लाज वाटते. और भीख मांगने के लिए मुझे लज्जा आती है. तर माझ्या धनाने मला कारभारावरून काढल्याच्या नंतर और मेरा जो धनी है उसने मुझे कारभार के ऊपर से निकालने के बाद मग मी काय करू, और मैं क्या करूं, असं काय करू और ऐसा क्या करूं की लोकांनी मला आपल्या घरात घ्यावे. और लोगों ने मुझे अपने घर में लेना चाहिए. प्रियाने तो मॅनेजर होता, म्हणजे चांगला शिकलेला प्रतिष्ठित व्यक्ती होता. और वो जो मैनेजर था मतलब वो अच्छा से पढ़ाई किया हुआ आदमी था. आणि शिकलेल्या लोकांना तुम्ही माती खाण्याला किंवा कशाची काम करायला सांगितलं त्यांना जमत नाही. और पढ़े लिखे आदमी को अगर आप मिट्टी खोदने के लिए अगर बोलोगे या फिर उसको तो उसमें जमेगा नहीं. आणि भीक मागायची त्याला लाज वाटते. और भीख मांगने के लिए उसको लज्जा आती है. म्हणून तो काय करतो और इसलिए वो क्या करता है की जेवढे त्याच्या घराचे देणेदार असतात, लोक कर्जदार असतात, और जो उसके कर्जदार रहते हैं त्यांना म्हणतो और उनको कहता है एकाचा असतं 100 मन तेल, 100 मन तेल, और 100 मन दे. आणि एकाचा असतं 100 खंडे गहू, और दूसरा का रहता है 100 मन घेऊ. 100 मन गेहूं. तर 100 मन शेलाला म्हणतो की तू हिशोबामध्ये किती मान, 50च मान. और 100 मन गेहूं को क्या कहता है कि तू हिशोब में कितना रखना, 50 ही रखना. आणि ज्याचे 100 खंडे गहू असतात और जो उसका 100 मन गेहूं रहता है त्याला म्हणतो 80च मान. और उसको कहता है तो 80 मानना. त्याचा आपल्याने उरलेलं कर्ज त्यांचं माफ केलं. और उसने जो उड़ा हुआ वो जो बचा हुआ था उसने क्या किया, उसका माफ किया छोड दिया. और छोड़ दिया. आणि त्यामुळे काय झालं और उसके बाद क्या हुआ, की त्या कारभाराला त्याच्या धनाने काय केलं, त्याची प्रशंसा केली. जो कारभारी था उसकी वो धनी था उसने क्या किया, उसकी प्रशंसा की. हिशोबामध्ये घोड इथं पण त्यांनी केलेला आहे. और हिशोब में उसने क्या किया है, गलती किया है. परंतु त्याचा धनी काय म्हणतो, लेकिन उसका जो धनी वो क्या कहता है, त्याचं शहाणपण बघून, और उसका शांत देखकर चतुरपण बघून और चतुरता को देखकर तो त्याची प्रशंसा करतो. और उसकी प्रशंसा करता है. लक्षात ठेवा प्रियाने, ज्याचे आपण दिलेला कर्ज माफ करतो और जिसका हम जो कर्ज रहता है वो माफ करते हैं त्याला काय वाटतं, आपल्याविषयी आपुलकी वाटते. और उसको क्या लगता है कि हमारा ये बहुत अच्छा है. आणि अशा प्रकारे काय केलं की लोकांनी त्याला घरामध्ये घेतलं. त्याचा जो आदर, जो मान सन्मान असतो पहिल्यासारखा बनून राहिला. और उसको जो आदर और मान सम्मान था वो पहले से बना रहा. आणि प्रभू यीशु तो काय म्हणतो, और वो क्या कहता है, प्रभू यीशु तो काय म्हणतो और प्रभु यीशु क्या कहता है, की जे जगाचे लोक आहेत, और जो संसारिक लोग हैं, जे अंधकाराचे लोक आहेत, जो अंधकार के लोग हैं, ते प्रकाशाच्या लोकांपेक्षा चतुर आहेत. और प्रकाश के जो लोग हैं उनसे चतुर है. रीती व्यवहार करण्यामध्ये और रीति व्यवहार करने में आपल्यासारख्या लोकांसाठी, और हमारे लोग आपल्यासारख्या लोकांमध्ये, और हम जो लोग हैं उससे आपले जैसे लोगों में आणि आपल्यासारख्या लोकांमध्ये और हमारे जैसे लोगों में ते काय आहे, चतुर आहेत. वो क्या है, चतुर है. कशा पद्धतीने, और किस रीति से, प्रियांनो, जो माझा स्वतःचा अनुभव सांगते, जगामध्ये जे मी बघितले ते खूप सारे असे जे भांडण करणारे, मारामारी करणारे, गुंडागिरी करणारे, और झगड़ा करने वाले, मारामारी करने वाले, गुंडागर्दी करणारे, और गुंडागर्दी करने वाले, एकमेकांना खूप मारामारी करतात रस्त्यावर, चढवा, सगळ्या ठिकाणी, और एक दूसरे को मारामारी करते हैं रास्ते के ऊपर, चौरावरती पण. और चौराहे के ऊपर. आणि तुम्ही 10-15 दिवसांनी जर बघितलं ना, और 10-15 दिन के बाद अगर आपने देखा ते त्याच्यासोबतच फिरत असतात. और उनके साथ ही फिरते रहते हैं, त्यांच्याच बाईकवर फिरत असतात. और उनकी बाइक के ऊपर वो फिरते हैं. आपण वाटणार पण नाही यांनी 15 दिवस पहिले एकमेकांचे डोके फोडलेले म्हणून. और देखकर आपको लगेगा कि नहीं कि 15 दिन की पहले उन्होंने क्या किया था, एक दूसरे का सर फोड़ा था. प्रियांनो, ते माफ करतात और वो माफ करते हैं आणि पुन्हा प्रेम करतात और फिर से प्यार करते हैं आणि पुन्हा नातं बनवतात. और फिर से नाता बनाते हैं. आणि अशामुळे काय होतं, और इस रीति से क्या होता है, ते त्या मनुष्याला कमवतात. वो उन मनुष्यों को क्या करते, कमा लेते हैं. आपल्याला प्रियांनो, प्रभूसाठी आत्म्यांना कमवायचे. और प्रभु के लिए हमको क्या करना है, आत्मा को कमाना जर है. अंधकाराच्या लोकांना एवढी बुद्धी आहे, ते एवढे हुशार आहेत,
जो अंधकार के लोग हैं वो उनको बुद्धि है, वो जो होशियार है जबकि त्यांना वचन काय नाही माहिती और उनको वचन कुछ भी मालूम नहीं है की एकमेकांना प्रेम करा, और एक दूसरे के ऊपर प्यार करो, एकमेकांचे अपराध क्षमा करा, एक दूसरे के अपराध क्षमा करो एकमेकांच्या गाण्याने क्षमा करा, और एक दूसरे की गलतियां क्षमा करो एकमेकांविषयी कणवाळू असा और एक दूसरे के प्रति दयालु रहो आणि एकमेकांच्या पापाची रास झापा. और एक दूसरे के जो पाप है वो तब करो हे त्यांना काय नसतं माहिती. और उनको कुछ मालूम नहीं देता त्यांना ते देवाला ओळखत असतात. और नहीं वो प्रभु को जानते रहते। तरी सुद्धा प्रियानो तो भी प्रियो त्यांचे व्यवहार जे असतात और उनकी जो व्यवहार रहते ते मनुष्याला कमवणारे असतात और वो मनुष्य को कमाने के लिए रहते आणि म्हणून परमेश्वराने त्यांची प्रशंसा केली. और इसलिए प्रभु ने इनकी प्रशंसा की तर आपल्याला काय करायचे, और हमको भी क्या करना है प्रभूसाठी आत्म्यांना कमवायचे, और प्रभु के लिए आत्मा को कमाना है एकमेकांचे अपराध क्षमा करायचे और एक दूसरे के अपराध क्षमा करना है आणि क्षमा केल्याच्या नंतर और क्षमा करने के बाद आपल्याला त्याच्यावर प्रेम करायचे. उनके ऊपर हमको प्यार करना है। तर छोट्याशा गोष्टीने एखादा व्यक्ती जिंकला जातो, और अगर छोटी सी बात के लिए अगर एक व्यक्ति जीता जाता है, जीता जाता है तर आपल्याला ती गोष्ट करायला पाहिजे. तो वो बात हमको करनी चाहिए। आणि पुढे प्रभूचं वचन काय म्हणतं की अनित्यकाळ धनाने तुम्ही आपल्यासाठी मित्र जोडा, और अनितिकारक जो धन है उससे तुम क्या करो अपने लिए मित्र बनाओ, कारण की ते नाहीसे होतील तेव्हा त्याने तुम्हाला सार्वकालिक वस्तीत घ्यावे. वो जब नाश होता जाएगा और जब वो नाश होंगे तो अनंत जीवन में ले जाएगा. तब अनंत जीवन में ले जाएंगे। तर प्रियाने तो आपल्याला अनित्यकारक धन म्हणजे काय, और अनितिकारक धन मतलब क्या, हिंदीमध्ये दिले अधर्म का धन. और हिंदी में लिखा है अधर्म का धन। जे इलिगल मनी असतात, जे इलिगल पैसे असतात, आणि जे चुकीच्या कामाने कमाया हुआ पैसा. जो कमाया हुआ पैसा देता है, जो अधर्म से मार्ग से कमाया हुआ पैसा रहता है, आणि जे चुकीच्या मार्गाने कमावलेले पैसे असतात जिसे हम लोग ब्लैक मनी भी कहते हैं, त्याला आपण काळे पैसे सुद्धा म्हणतो। अधर्म के धन का अर्थ वो होता है, आणि चुकीच्या धनाचा अर्थ तो असतो, लेकिन यहाँ पे वो अर्थ नहीं है. पण इथे तो अर्थ नाहीये। यहाँ पे क्या अर्थ है, आणि इथे काय अर्थ आहे, इस हमारे पास जो धन है, आणि आपल्याकडे जो धन आहे प्रियो हमने वो कष्ट से कमाया हुआ है, आणि तो आपण कष्टाने कमावलेला आहे, लेकिन वो इस संसार का नाश होने वाला धन है. आणि या जगाचा तो नाश होणारा धन आहे। क्योंकि वचन क्या कहता है आणि वचन आपल्याला काय कि सांगतं, हम इस संसार में कुछ लाए नहीं, आणि या जगामध्ये आपण काय आणलेलं नाही, हम जाते वक्त कुछ लेके नहीं जाएंगे. आणि जाता वेळी सुद्धा आपण काही घेऊन जाणार जेवढं नाही। धन आपण कमवलेलं आहे, और जितना धन हमने कमाया है हम लोग ऊपर कुछ भी नहीं लेके जाएंगे, आणि आपण वरती काही घेऊन जाणार नाही, लेकिन हमें क्या करना है, पण आपल्याला काय करायचं आहे, उस अधर्म के धन से हमारे परमेश्वर की सेवा करनी है. आणि त्या अधर्माच्या धनाद्वारे आपल्याला देवाची सेवा करायची यहाँ पे आहे। लिखा है कि मित्र को जोड़ो. आणि इथे लिहिलेले मित्रता जोडा, आप उस धन से कितने भी संसार के मित्र जोड़ेंगे, आणि तुम्ही त्या धनाद्वारे किती जगातले मित्र जोडाल, लेकिन जब धन चला जाएगा आणि जेव्हा धन निघून जाईल तो मित्र भी छोड़ के चले आणि जाएंगे. मित्र सुद्धा तुम्हाला सोडून निघून जातील। इसका मतलब ये नहीं कि आप अपना पैसा खर्चा करो और मित्रों को अपने साथ जोड़ो. आणि याचा अर्थ असा आहे, ऐसा नहीं है. आणि असा नाहीये की तुम्ही ते पैसे खर्च करा आणि मित्रांना जोडा। यहाँ पे मित्र जो बताया गया है आणि इथे जो मित्र सांगण्यात आलेला आहे वो हमारा प्रभु यीशु है. तो आपला प्रभू येशू आहे। आप यूहन्ना आते 15 में पढ़ सकते हो. ये प्रभु यीशु कहता है कि आज से मैं तुम्हें दास नहीं कहता हूँ, परंतु तुम क्या हो, मेरे मित्र हो. आणि योहानाच्या 15:15 वचनामध्ये तुम्ही वाचू शकता की देव म्हणतो तू आजपासून माझा दास नाही परंतु मी तुला मित्र म्हणतो। तो इसलिए हमें क्या करना है, आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे, हमें प्रभु को मित्र बनने के लिए आणि देवाचा मित्र म्हणण्यासाठी उसने जो हमें आज्ञा दी है कि तुम दान और दशांश दो, आणि त्यांनी जे आपल्याला आज्ञा दिली की तुम्ही दान आणि दशांश द्या, तो हमें दान और दशांश देना है. आणि आपल्याला दान आणि दशांश द्यायचा आहे, उसमें हमको विश्वास योग्य रहना है. आणि त्याच्यामध्ये आपल्याला विश्वास योग्य राहायचा बहुत आहे। सारे लोग हैं जो यहीं पे गड़बड़ी करते हैं. आणि खूप सारे जे लोक आहेत ते इथेच गडबडी करतात। एक बहन की मैं गवाही आपको बताती हूँ. गवाही में मतलब उसने मुझे जो बोला था वो मैं बताती हूँ आणि एका बहिणीची मला सांगितलं होतं ते मी तुम्हाला सांगते, कि उसको 4 लाख मिला था जमीन का पैसा, आणि तिला जमिनीचे 4 लाख भेटलेले होते। और उसने मुझे बर्तन थी हमें घसी थी, तभी उसने मुझे आके बताया कि मैं जो पैसा मुझे मिला उसका मैं दशांश देके आई हूँ करके. आणि तिने मला सांगितलं जे मला 4 लाख भेटलेले त्याचं मी दशांश देऊन आलेली आहे, प्रभु के भवन में मैंने दशांश डाला है. आणि देवाच्या मंदिरामध्ये मी दशांश टाकलेले आहे। तो मैं बहुत खुश हो गई आणि मला खूप आनंद झाला कि 4 लाख का दशांश 40,000, आणि 4 लाखाचा दशांश 40,000, इतने पैसे मेरे प्रभु को मिले, आणि एवढे पैसे माझ्या देवाला भेटले परमेश्वर की सेवकाई को मिले. आणि देवाच्या सेवकाईला भेटले। और जब मैंने यहाँ आके पता किया दास से, आणि इथे येऊन जेव्हा मी दासाला विचारलं, प्रभु क्षमा करो नहीं बोलना चाहिए, मैं बोली प्रभु को धन्यवाद, इस आंटी ने दशांश दिया, ऐसा वैसा मैं बोलने लगी. आणि या काकीने दशांश दिला, देवाला धन्यवाद। दशांश आपको मालूम कितना था, आणि दशांश तुम्हाला माहिती किती होतं, 200 रुपये. आणि 200 रुपये.
क्या ये हिसाब बराबर है? आणि हा हिशोब योग्य आहे का? नहीं। नाही। इसलिए यहाँ पे कहता है कि जो धन हमारे पास है उसमें ही अगर हम लोग विश्वास नहीं रहेंगे तो प्रभु का जो सच्चा धन है जो हमें स्वर्ग में मिलेगा उसमें हम कैसे विश्वास योग्य रह सकते हैं? आणि जो धन आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये जर आपण विश्वास योग्य राहत नाही तर देव जो आपल्याला धन देणार आहे जो खरा धन आहे त्याच्यामध्ये आपण कसे विश्वास योग्य राहणार? इसलिए प्रिय प्रभु से विश्वास योग्य बने रहो आणि म्हणून प्रियाने देवाच्या विश्वास योग्यतेमध्ये बनून जा धन के मामले में। आणि धनाच्या बाबतीत। और आगे प्रभु क्या, इसलिए हमें क्या करना है? प्रभु को दान दशांश देना है, आणि म्हणून देवाला आपल्याला दानाने दशांश द्यायचा आहे प्रभु की सेवकाई के लिए देना है, आणि देवाच्या सेवकाईसाठी सगळं द्यायचं आहे। अनाथों को देना है, विधवाओं को, गरीबों को देना है, अनाथांना, विधवांना आणि गरिबांना द्यायचं आहे जो जरूरतमंद है उसको देना है, आणि गरजे लोक आहेत त्यांना सुद्धा द्यायचं आहे। और जो दास प्रभु की सेवा करते प्रभु के लिए रात दिन खड़े रहते आणि जे दास देवाची सेवा करतात रात्रंदिवस उभे राहतात उनकी जरूरतें पूरी करने के लिए भी हमें देना है। आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपल्याला द्यायचं आहे। धन प्रभु को क्यों देना है? आणि धन आपल्याला देवाला का द्यायचं आहे? क्योंकि प्रभु की आज्ञा है कारण देवाची आज्ञा आहे और प्रभु की सेवा कार्य में कोई रुकावट ना आए, आणि देवाच्या सेवेमध्ये कोणताही अडथळा येऊ नये इसलिए हमें प्रभु को देना है। आणि म्हणून आपल्याला देवाला द्यायचं आहे। प्रेरितों के काम में आप पढ़ सकते हैं कि वो लोगों का जो समुदाय था वो सब एक दूसरे से मिलजुल के रहते थे। आणि प्रेषितांच्या कृत्यांमध्ये तुम्ही वाचू शकता की त्या लोकांचे जे समुदाय होते ते एकमेकांशी मिळून राहायचे उसमें से कोई भी मेरा तेरा नहीं करता था। आणि त्याच्यामध्ये कोणी माझं तुझं करत नव्हतं। जो जो लोगों के पास धन था वो अपना जमीन बेच के प्रेरितों को देते थे आणि ज्या लोकांकडे धन होतं ते त्यांची स्वतःची जमीन विकून जे धन यायचं ते प्रेरित लोकांना द्यायचे। और इससे क्या हो गया? आणि याच्याद्वारे काय झालं? परमेश्वर की सेवा बढ़ी, आणि देवाची सेवा वाढली, उसका काम बढ़ा त्याचं काम वाढलं और उसका सुसमाचार हमारे तक आया। आणि त्याची जी सुवार्ता होती ती आपल्यापर्यंत पोहोचली। फिर याद रखो शैतान को वचन मालूम है, आणि शैतानाला वचन माहित आहे इसलिए वो क्या करता है? म्हणून तो काय करतो? लोगों के मन में डालता है आणि लोकांच्या मनामध्ये टाकतो कि इतना क्यों प्रभु को देते हो, आणि एवढं का देवाला देता? और प्रभु को देने के बाद में कि तेरे पास क्या बचेगा, आणि देवाला दिल्यानंतर तुझ्याकडे काय वाचेल? प्रभु के पास क्या कमी है, आणि देवाकडे काही कमी आहे का? वो तो स्वर्ग का राजा है। आणि देव तर स्वर्गाचा राजा आहे। पण प्रियांनो लक्षात ठेवा, त्याला वचन माहिती की आपण जर प्रभूला दिलं तर आपण काय करू? श्रीमंत हो। और उसको वचन मालूम है कि अगर हम प्रभु को देंगे तो हम क्या होंगे? श्रीमंत होंगे। आणि आपल्याला गरिबीमध्ये ठेवण्यासाठी, कष्टामध्ये पीडा करण्यासाठी तो या प्रकारचे विचार टाकतो, और गरीबी में रहने के लिए, हम कष्ट में रहने के लिए वो क्या करते हैं? हमारे मन में ऐसे ख्याल डालता है ताकि हमारे द्वारा परमेश्वर के नाम की अविश्वासी लोग निंदा करे। आणि आपल्याद्वारे काय व्हावं की देवाच्या नावाची अविश्वासी लोकांनी निंदा ये करावी। लोग यीशु के पास जाते फिर भी गरीब है, आणि हे लोक येशूकडे जातात तरी सुद्धा गरीब आहे। यीशु के पास जाते लेकिन फिर भी इनके पास कुछ नहीं है। आणि येशूकडे जातात तरी यांच्याकडे काहीच ये नाहीये। लोग प्रचार करते कि हमारा परमेश्वर स्वर्ग का राजा है, आणि हे लोक प्रचार करतात आमचा देव स्वर्गाचा राजा आहे, लेकिन देखो इनके पास कुछ भी नहीं है। आणि यांच्याकडे काहीच नाहीये। लेकिन लोगों को प्रिय नहीं मालूम होता है कि जो प्रभु के आज्ञा का पालन नहीं करते इसलिए शैतान, इसलिए वो गरीब बने हुए रहते। आणि त्यांना हे माहित नसतं की त्या लोकांनी देवाच्या आज्ञेचं पालन केलेलं आहे म्हणून ते लोक गरीब आहेत। प्रिय अपने धन से परमेश्वर की प्रतिष्ठा करो। आणि प्रियाने तुमच्या धनाद्वारे देवाची प्रतिष्ठा और करा। यहाँ पे आखिर का वचन बताया गया है, आणि इथं पुढचा वचन सांगण्यात आलेला आहे कोई भी सेवक को, आणि कोणत्याही सेवकाला कोणत्याही चाकराला और कोई भी सेवक को दोन जणांची चाकरी नाही करता येत। और दो धनी की जो सेवा देते वो नहीं कर सकता। कोई भी दो स्वामी की सेवा नहीं कर सकता। आणि कोणी देव धनाची चाकरी करू शकत नाही। वो एक से प्यार करेगा आणि तो एकाला प्रेम करेल और दूसरे से बैर करेगा, दुसऱ्याला बैर करेल। एक को अच्छा समझेगा आणि एकाला चांगलं समजेल और दूसरे को तुच्छ मानेगा। आणि दुसऱ्याला तुच्छ मानेल। यहाँ पे दिखाया गया कि तुम परमेश्वर और धन दोनों की सेवा नहीं कर सकते। आणि इथे लिहिण्यात आलेले आहे की तू देव आणि धनाची सेवा तू करू शकत नाही। फिर यहाँ पे तुलना करने के लिए प्रभु बहुत सारी बातें ले सकता था आणि इथं तुलना करण्यासाठी देव खूप साऱ्या गोष्टी घेऊ शकत होता। कि तुम परमेश्वर और पाप की सेवा नहीं कर सकते, तुम्ही देव आणि पापाची सेवा करू शकत नाही। तुम परमेश्वर और मनुष्य की सेवा नहीं कर तू सकते, देव आणि मनुष्याची सेवा करू शकत नाही। तुम परमेश्वर और संसार की सेवा नहीं कर तू सकते। देव आणि जगाची सेवा करू शकत नाही। लेकिन यहाँ पे स्पेशल बताया गया है कि धन, पण इथे खास सांगितलेलं आहे की धन। प्रिय लोग, धन कमाना अच्छी बात है आणि धन कमावणं ही चांगली गोष्ट आहे और हमें कमाना भी है, आणि आपल्याला कमवायचं सुद्धा लेकिन आहे। उस धन को कमाने के पीछे हमें परमेश्वर को नहीं गंवाना है। पण त्या धनाला कमवायच्या मागे आपल्याला देवाला कमवायचं नाहीये। बहुत सारे ऐसे लोग हैं जो धन के पीछे क्या करते हैं? परमेश्वर को छोड़ के जाते हैं, उसको बाय बाय करते हैं। आणि खूप सारे असे लोक आहेत ते धनाच्या मागे जाऊन ते लोक देवाला सोडून जातात। और फिर क्या हो जाता है? आणि मग काय होतं? और आप तिमोथी की पहली पत्री में उसका 6 के 9 और 10 में पढ़ सकते हैं कि वो लोग क्या करते हैं? विविध परीक्षाओं में, विविध संकटों में, बहुत सारी नाना प्रकार की बातों में फंस जाते हैं। आणि पहिला तिमोथी अध्याय 6 मध्ये तुम्ही वाचू शकता की खूप लोक काय करतात? नाना प्रकारच्या विविध परिस्थितींमध्ये फसून जातात और उसमें से फिर बाहर निकलना बहुत कठिन है आणि त्याच्यामधून बाहेर निघणे फार अशक्य असतं। और तभी उनको परमेश्वर याद आता है। आणि तेव्हा त्यांना देवाची आठवण जब येते। संकट, उस धन के कारण बुराई हो जाती है, संकट आते तब उनको परमेश्वर याद आता है। आणि जेव्हा त्या धनामुळे वाईट पण येतात तेव्हा
तो प्रिय हमें ऐसा नहीं करना है। आणि प्रियांनो आपल्याला असं करायचं नाहीये हमें क्या करना है? आणि आपल्याला काय करायचं धन कमाना है, धन कमवायचं आहे लेकिन हमें प्रभु का समय प्रभु को देना है। पण देवाची वेळ आपल्याला देवाला द्यायची आहे हमें प्रार्थना करना है, आपल्याला प्रार्थना करायची आहे स्तुति आराधना करना है, स्तुती उपासना करायची आहे वचन पढ़ना है, वचन वाचायचं आहे और जो हमको प्रभु ने धन दिया उसमें हमें विश्वासों के बने रहना है। आणि जे धन देवाने आपल्याला दिले त्याच्यामध्ये विश्वासयोग्य बनून राहायचं आहे हमें परमेश्वर पर नहीं ठगना है। आणि आपल्याला देवाला फसवायचं नाहीये प्रिय याद रखो, हमारे प्रभु यीशु ने मेरे लिए और आपके लिए अपना खुद का प्राण दिया है। आणि लक्षात ठेव तुमच्या आणि माझ्यासाठी देवाने स्वतःचा प्राण त्यागलेला आहे उससे बढ़कर प्यार हमें कोई नहीं कर सकता, आणि त्याच्यापेक्षा वाढीव प्रेम आपल्याला कोणी करू शकत नाही ना धन कर सकता है, नाही धन करू शकत ना मनुष्य कर सकते हैं, नाही मनुष्य करू शकतात और कोई भी नहीं कर सकता। आणि कोणीच करू शकत नाही इसलिए हमें क्या करना है? म्हणून आपल्याला काय करायचं आहे उससे विश्वासों के बना रहना है। आणि त्याच्याशी विश्वासयोग्य बनून राहायचं आहे किसी भी बात के कारण हमें प्रभु को नहीं छोड़ना है, आणि कोणत्याही गोष्टीमुळे आपल्याला देवाला सोडायचं नाहीये उसको नहीं दुखाना है। त्याला दुखवायचं नाहीये प्रभु इस वचन के द्वारा मुझे और आपको आशीषित करें, हम प्रार्थना करेंगे। आणि देव तुम्हाला या वचनानुसार आशीर्वादित करू आपण प्रार्थना करूया हो पवित्र पिता, तुझ्या नावाला धन्यवाद देते माझ्या राजा प्रभू पिता। तू महान आहेस, तू भला आहे प्रभू पिता। आमच्यावरती दया केली, हा सुद्धा समय दिलास आणि प्रभू आम्हाला इथं वचन ऐकण्यासाठी बसवलंच म्हणून आणि सांगण्यासाठी बसवलं म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देते पिता। तुझा आशीर्वाद मागते माझ्या राजा प्रभू ईश्वर पिता। जे वचन आम्ही ऐकले प्रभू पिता, त्याच्यानुसार आम्हाला कार्य होण्यासाठी आणि त्यानुसार प्रभू पिता आम्ही लोक चालण्यासाठी सहायता मदत कर पिता। तुझ्या राज्यामध्ये मनुष्यांना कमवणारे, तुझ्याशी विश्वासयोग्य मित्र बनून राहणारे माझ्या राजा प्रभू पिता आणि प्रभू ख्रिस्ताची चाकरी करण्यासाठी आम्हाला सहायता मदत कर पिता। तुझ्या नावाला धन्यवाद देते। आल्या सगळ्या लोकांना आशीर्वादित कर पिता। त्यांनी जे जे विषय ठेवले ते ग्रहण कर प्रभू ईश्वर पिता। सर्वांना वाईटापासून दुष्टापासून सोडव पिता आणि आकाश कपटे उघडतील आणि प्रभू पिता जे मापू शकत नाही असा आशीर्वाद सगळ्यांना मिळण्यासाठी सहायता मदत कर। तुझ्या नावाला धन्यवाद देते पिता। प्रार्थना ऐकून होते तो सुन धन्यवाद देते प्रभू ईश्वर सगळा वेळ देऊन मान गौरव सन्मान देऊ प्रभू ईश्वरच्या गोड आणि सामर्थ्याने प्रार्थना करते आमेन। बंधुनो, आजचा दिवस परमेश्वर आपल्याला खूप चांगला दिला आहे और प्रभु ने ये दिन बहुत अच्छा दिया है आणि त्याचे गिफ्ट आपल्याला सगळ्यांनाच दिलं आहे और उस दिन का गिफ्ट हम सबको आणि दिया है त्याला हा दिवस बघायला मिळाला नाही, परंतु आपल्याला बघायला मिळाला म्हणून आपण कोटी कोटी धन्यवाद देवाचे मानतो। और बहुत सारे लोगों को ये दिन देखने के लिए नहीं मिला, लेकिन प्रभु ने आज ये दिन हमको दिखाया, इसलिए प्रभु का नाम तो मागच्या धन्यवाद। शुक्रवारी दीदीने आम्हाला एक चांगलं वचन दिलं होतं अरे काही शुक्रवारी- आता मी त्याचे एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला सगळ्यांना, ते मला आवडेल पण त्यात तुम्ही आपण एक प्रार्थना करूया। और पहले हम प्रार्थना करेंगे। तिथं माझ्या सर्व प्रिय मित्र बांधू भगिनींना आपला उद्धारक कारण हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवी नावात मदत करा। आता मी एकदम विषयाला धार घालतो कारण वेळ आपल्याला अपुरा दिला आहे, कमी दिला आहे वेळ, म्हणून जे बाकीचे वक्ते आहेत त्यांना पण बोलायची संधी मिळाली पाहिजे। आपल्याला एक वचन दिलं ते पहिलं मी वाचतो मी। और जो वचन है वो पहले मैं पढ़ता हूँ। पहिले वचन वाचतो। वचन दिलंय 13, अतिशय सुंदर वचन दिलं। थँक्यू फॉर लूक अध्याय 13, लूक चॅप्टर 13। थँक्यू फॉर दिस चॅप्टर, आय लाईक इट दिस चॅप्टर। 13 मध्ये सांगतो, 13 मधला 6 to 9 13 6 to 9 6 to 9 लूका अध्याय 13 त्याचं 6 ते 9 लूक 13 6 to 9 लूका अध्याय 13 त्याचं 6 ते 9 एक मिनिट हा. दस मिनिट. 13 मधून 6 ते 9 अंजिराच्या निष्फळ झाडाचा दृष्टांत दिलेला आहे। अंजिराच्या झाडाचा निष्फळ म्हणजे त्याला फळच लागत नाही। और जो अंजीर का पेड़ है उसको फल नहीं लगता। आणि दुसरी गोष्ट काय माहिती, आता हे सगळे आहे ना दाखले दिले आहेत ना ते आपल्यासाठी आहे। ॲक्च्युली अंजिराचं झाड पण नाही आहे आणि द्राक्षमळा पण नाही, पण ते काय सविस्तर मी सांगतो तर तुम्ही ऐकून घ्या। ॲक्च्युली काय माहिती आहे, वाईन यार्ड, इंग्लिशमध्ये आपण बोलतो वाईन यार्ड, द्राक्षमळा। आता त्याने हा दाखला सांगितला कोणा एका जे त्याच्या द्राक्षमळ्यात लावलेले अंजिराचे झाड होते। आता हिंदीमध्ये हिंदीमध्ये नाही करा बरं। तेव्हा त्याने मला म्हटले 6 ते 3 वर्षे या अंजिरावर फळे पाहायचे आहे, परंतु त्याला मला काही अडत नाही, ते सोडून टाक। त्याने त्याने जागा का अडवावी। तेव्हा त्याने त्याला उत्तर दिले, महाराज एवढे वर्ष ते असू द्या, म्हणजे मी त्याच्या गोष्टी म्हणून खत घालेल
मग त्याला फळ आले तर बरे, नाही तर आपण तोडून टाकावे. आता द्राक्षमळा म्हणजे इस्रायल लोक. द्राक्षमळा म्हणजे काय? इस्रायल लोक. आणि परमेश्वर त्याच्या द्राक्षमळा लावले आणले ते झाड म्हणजे काय माहिती? विश्वासू, बिलिव्हर्स. आपण, तुम्ही आणि मी असा त्याचा अर्थ आहे. अंजिराचे झाड म्हणजे त्याच्यातला विश्वासू बिलिव्हर. भाई म्हणजे प्रभू येशू. भाई म्हणजे कोण? प्रभू येशू. तेव्हा परमेश्वराला मला वाटले गेली 3 वर्ष मी इकडे येतो पण अंजिराचं झाड लागत नाही, अंजिराचं फळ लागत नाही. या अंजिराचं फळ मागे येत आहे पण आता फळ मिळत नाही. म्हणजे आपण वचनापर्यंत वागतो काय? काय वागतो? हे फळ म्हणजे काय माहिती आहे आता? म्हणजे आपण वचन वागतो का? प्रेम, आनंद, शांती, धीरज, क्षमा, भलाई, विश्वास, नम्रता, संयम या गोष्टी आपल्याकडे आहेत का? नाही. परंतु मला काही आढळत नाही. तेव्हा तोडून टाक. तेव्हा हे तोडून टाक. तेव्हा महाराजांनी उत्तर दिले. महाराजांना येशू ख्रिस्त सांगतोय की अजून 1 वर्ष तरी थांबा, 1 वर्ष थांबा. म्हणजे मी त्याच्या भोवती खणून खत घालीन. खत म्हणजे काय? प्रार्थनेमध्ये निरंतर प्रार्थना. खत म्हणजे काय? निरंतर प्रार्थना. खत म्हणजे काय? कंपोस्ट खत वगैरे नाही हा. असं ठेवा. खत म्हणजे प्रार्थनेमध्ये निरंतर प्रार्थना करा आणि वचनामध्ये आणि बायबल भाषेमध्ये तुम्ही राहा निरंतर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे? आपले प्रभू येईपर्यंत या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. निरंतर प्रार्थना, बायबल वाचन, त्याच्या वचनाप्रमाणे वागणे या आपल्या गोष्टी करायच्या आहेत. आणि प्रभूने मी आता मध्ये तुम्हाला सांगतो, प्रभूचं आगमन निकट आहे तेव्हा तुम्ही सांभाळून राहा. आपले वागून नीट करा. अजून सुद्धा काही लोक बरोबर वागत नाही, दारू पितात असं मी ऐकलेलं आहे. मी बऱ्याच वेळा दिदी ऑनलाईन पेज मी ऐकवत होतो. काही लोक सुद्धा या शिवाजीमधले लोक, म्हणजे मी नावावर मला माहीत नाही, हॉटेल कोण असेल तो त्यांनी आहे ना आता सुद्धा सुधारावे आणि आपलं घर चांगलं ठेवावं आणि घरामध्ये सुबत्ता, शांतता नांदावी एवढं सांगतो. जास्त बायबल रिडिंग करायला असं खरकाले म्हणून त्याला फळ मिळेल. आले तर बरे, नाही तर ते तोडून टाका असं माहिती सांगितलं. हे सुद्धा नाही मी ठरवलं. आता त्याच्यातून आपल्याला काय शिकायचे आहे? परमेश्वर आपल्याला निवडले आहे. आपल्याला काय केलं आहे? परमेश्वर आपल्याला निवडले ते कशासाठी? फळ देण्यासाठी, टाइमपाससाठी नाही निवडले परमेश्वर. आणि परमेश्वराला टाइमपास करायला आवडत पण नाही. परमेश्वराला आपल्याला फळ द्यायला निवडले आहे. आपल्याला निवडले आहे ते फळ आणण्यासाठी. म्हणजे जेव्हा आपण चर्चला येतो, आपण चर्चला येतो कशासाठी? वचन ऐकतो. तिथलं येतो वचन ऐकण्यासाठी येतो. त्याला येतो वचन ऐकतो म्हणजे आपल्या दृष्टीने ते दिसले पाहिजे. आता हे वचन दिदी एवढं सांगतात, जीव तोडून वचन सांगतात आपल्या सगळ्यांसाठी. त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना होणार आहे आणि भावी आयुष्यात सगळ्यांना होणार आहे त्याला. म्हणून हे वचन आपण ऐकतो, इथे चर्चमध्ये येतो, वचन ऐकतो आणि त्याच्या आपल्याला कृतीतून आपल्याला ते दिसलं पाहिजे. जे वचन नुसतं वचन आहे. एक मराठी म्हण आहे, नणी फिरे सोनारे इकडून तिकडे गेले वाय. इथून कानामध्ये त्यांचं वचन घालायचं आणि इकडून गेल्यानंतर आपले रस्ते बदलायचे असं होता कामा नये आणि दिसले पाहिजे. म्हणून प्रभू येशू आपल्यासाठी मध्यस्थी करतोय. प्रभू आपल्यासाठी मध्यस्थी करतोय काय? की तुम्ही तुम्हाला चांगलं घडवण्यासाठी तो मध्यस्थी करतोय, आपल्यासाठी मदती करतोय. म्हणून आपण फळ आणले पाहिजे. म्हणून काय करतो? करायचं पाहिजे. काही तर परमेश्वर त्याच्या राज्याला आपल्याला काढून टाके हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये बोध होण्यासारखं एवढं आहे की आपल्याला परमेश्वराने निवडलं आहे तर आपलं चालचलणूक, वागणं नीट असायला पाहिजे. प्रभू येईपर्यंत आपल्याला प्रार्थनेमध्ये एकदम निरंतर प्रार्थनेमध्ये राहायचं आहे, बायबल वाचायचं आहे आणि प्रभू भोजन पण घ्यायचं आहे. या सगळ्या गोष्टी प्रभू येईपर्यंत निष्ठेने करायच्या आहेत. प्रभूने आपल्याला काय पहिल्यांदा काय सांगितलं? मी तुमच्यावर प्रीती केली म्हणून आपण त्याच्या प्रीती करायची आहे. एवढं त्याने आपल्यासाठी खूप काही सहन केलं. एवढं सहन केलं की कोणी करू शकत नाही. एव्हरीथिंग इज पॉसिबल विथ गॉड, नॉट फॉर मॅन. माझ्यासाठी सगळं शक्य नाही आहे पण देवासाठी येते आणि देवाला शक्य आहे म्हणून आपल्या तो प्रार्थना ऐकतो. आपले काय घंटा आहेत किंवा काय त्रुटी आहे तो आपला भले आपल्याला लगेच आपल्या उद्याच पाहिजे असं काही नाही. देवाचे प्लॅन असतं कधी द्यायचं कोणाला काही त्या पद्धतीने तो देतो आणि देतोच, देणार नाही. कारण ही आपण सगळी लेकर आहोत, देवाची प्रिय लेकर आहोत. तो आपल्याला एवढ्या झाडांना त्या गवताना तो फुलांना एवढा रंग चढवतोय तर आपण तर त्याची मुलं आपल्याला खूप नाही नेली त्याच्यामध्ये काय निश्चित करा. म्हणून एवढंच बोलतो. याच्यातून एवढंच
उपदेशक गोष्ट आहे. त्याला इंग्लिशमध्ये पॅरेबल म्हणतात इंग्लिशमध्ये. त्याची टीचिंग अस टू मॉरल स्टोरी. आपल्याला काय मॉरल क्वेश्चन आपल्या धड्यातून आपल्याला शिकवली जाते आहे. आणि हे प्रभूचं वचन आहे आणि सगळी वचनं चांगली आहेत, नो डाऊट, प्रश्नच नाही आहे. आणि तुम्ही संपूर्ण बायबल वाचाल ना तेव्हा तुम्ही परिपूर्ण व्हाल असं मला वाटतं. आणि समजा नाही वाचलं समजा, परंतु या चर्चमध्ये जे काही किती शिकवतात ते जरी ऐकलं तरी खूप झालं, खूप तुम्ही काही हे करणार. तर तेवढं बोलतो आणि तुम्हाला सगळ्यांना आजच्या दिवशी शुभेच्छा देतो. आणि सगळ्यांचं घरामध्ये आनंदी सुबत्ता, जे काही व्यसनी आहेत त्यांच्या व्यसन सुटू देत. आणि जे काय तंबाखू पान वगैरे काय खात असतील ते देवापर्यंत त्याच्याकडून नको होऊ दे या गोष्टी. आणि ज्यांना नोकरी नाही, ज्या आपल्या शेणमध्ये काय काय लोकांना नोकऱ्या नाहीत, अतिशय परिस्थिती गंभीर आहे, त्यांना नोकऱ्या मिळू देत. आणि दुसरी गोष्ट त्यांचा धंदा चालत नाही, त्यांचा धंदा पण चालू आहे. आणि धंदा पण चालू. आणि जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, आजारी आहेत, त्यांना प्रभू त्यांना सुखाने आनंद त्यांना चंगा करून घेऊन ये. आणि ते आल्यानंतर गुडघे टेकून तुझ्यासमोर की प्रभू हाच परमेश्वर आहे, त्याचे कोणीही परमेश्वर नाही. आणि आम्ही सगळी मंडळी जेव्हा आपण प्रभू समोर उभे राहू ना, प्रभू आपल्याला स्वर्गाचा दरवाजा ओपन करील आणि आपण तिथे आनंदाचे राहू. एवढंच बोलतो. थँक्यू फॉर लिसनिंग माय चॅप्टर. तो आप जरूर स्वर्ग के राज्य से निकाल दिए जाओगे, इसीलिए फल देने वाले बनो. तो फल कैसे आएगा? प्रेम, आनंद, शांति, ये सब तो प्रार्थना के द्वारा इस रीति से करना है. तो इसलिए फल देने वाले बनो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. पवित्र वचन लूक 16:19-21. लोकांमध्ये 16:19 ते 21. आपण आधी प्रार्थना करूया. पवित्र पवित्र करुणामय परमेश्वर, राजा होते राजा, प्रभू पित्या, आम्ही तुझ्या अनुग्रहाच्या सिंहासनावर येतो. हे माझ्या जाणाऱ्या बोट पित्या, आजच्या सुंदरशा आणि तुझ्या चरणावर हे केलं त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद. सारा आदर, मान, महिमा, गौरव, प्रशंसा आम्ही तुला देतो. प्रभू या वचनाचा ताबा घे. पवित्र आत्मा आम्हाला मदत सहाय्य कर. वचनाचे भेद समजण्यासाठी आम्हाला सहाय्य कर. धन्यवाद. तर हा दाखला आहे श्रीमंत मनुष्य व दरिद्री लागत. और एक धनी मनुष्य के बारे में ये दृष्टांत है. आता गेल्या काही फ्रायडेपासून आपण या दाखला म्हणजे प्रभू आपल्याला या गोष्टी सांगतोय. और बहुत से शुक्रवार से लेकर आज तक हम एक दृष्टांत देखे. आणि गोष्टीमधून आपल्याला जे प्रभूला सांगायचे की प्रार्थना करा, पश्चाताप करा, हे आपल्याला लगेच डोक्यात जातं आपल्या. और प्रार्थना करो या फिर पश्चाताप करो, ये हमारे दिमाग में जाता है. आणि ते आपल्याला समजायला सोपं जातं. और वो हमको समझने के लिए सहज पड़ता है. तर जे पण दाखले आहेत आतापर्यंत, और जो कुछ दृष्टांत है त्याच्यामध्ये एक अत्याग्रही विधवा, और विधवा के बारे में दिखाए, हरवलेले नाणे, और जो खोया हुआ सिक्का, हे सगळं असं काल्पनिक सांगितलंय प्रभूने. और ये काल्पनिक बताया प्रभु ने. पण हा जो दाखला किंवा गोष्ट आहे और ये जो दाखला या फिर गोष्ट है, त्याच्यामध्ये अधोलोकाविषयी सांगितलंय. और इसमें अधोलोक के बारे में बताया. अधोलोक काही काल्पनिक नाहीये. और अधोलोक वो जो काल्पनिक नहीं है. म्हणून या दाखल्याचं वेगळेपण और ये दृष्टांत का अलगपन किंवा महत्व या फिर महत्व आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. और समझ लेने की हम कोशिश करेंगे. आपण वचन बघूया. और हम वचन देखेंगे. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता. और एक धनवान मनुष्य था. तो जांभळी व चरम वस्त्र घालीत असे आणि दररोज थाटामाटाने ख्याली खुशाली करीत असे. त्याच्या दरवाजाजवळ पोळांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस टाकण्यात आला होता. त्या श्रीमंताच्या मेजावर खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असते. शिवाय कुत्री येऊन त्याचे पोट चाटीत असत. पुढे असे झाले की तो दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला अब्राहमच्या उराशी नेऊन ठेवले. श्रीमंतही मेला व त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. तो अधोलोकात यातना भोगीत असताना त्याने आपली दृष्टी वर करून अब्राहम व त्याच्या उराशी बसलेला लाजर यांना दुरून पाहिले. तेव्हा त्याने हात मारून म्हटले, हे बापा अब्राहमा, माझ्यावर दया करून लाजराला पाठवे, यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी, कारण या काळात मी क्लेश भोगीत आहे. अब्राहम म्हणाला, मुला, तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला. याची आठवण कर. आता याला इथे समाधान मिळत आहे व तू क्लेश
क्लेश भोगीत आहेत. एवढेच नव्हे तर जे इकडून तुम्हाकडे पार जाऊन पाहतात त्यांना जाता येऊ नये व तिकडून कोणी आम्हाकडे येऊ नये म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठा दरास तापलेला आहे. मग तो म्हणाला, तर बापा, मी विनंती करतो त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव, कारण मला 5 भाऊ आहेत, त्यांनी तरी या यात्रेच्या स्थळी येऊ नये. म्हणून त्याने त्यास इकडची साक्ष द्यावी. पण अब्राहामाने त्याला म्हटले, त्यांच्याजवळ मोशे व संदेष्ट आहेत, त्यांचे त्याने ऐकावे. तो म्हणाला, हे बाबा अब्राहामा, असे नाही, पण मेलेल्यांमधून कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चाताप करतील. तेव्हा त्याने त्याला म्हटले, ते मोशेचे व संदेष्टांचे ऐकत नसतील तर मेलेल्यांमधून कोणी उठला तरी त्याची खात्री होणार नाही. धन्यवाद प्रभू या वचनासाठी. तर आपण पहिले समजून घेऊया तो श्रीमंत मनुष्य कोण आहे. और वो धनवान व्यक्ति कौन है? तो असा एक श्रीमंत मनुष्य आहे की जो बेफिक्र आहे, स्वार्थी आहे. और वो ऐसे धनी व्यक्ति है जो बेफिक्र और स्वार्थी है, त्याच्याकडे एवढी संपत्ती असून और उसके पास इतनी संपत्ति रहकर जो एक लाजर नावाचा दरिद्री माणूस आहे और जो लाजर नाम का जो दरिद्र कमर व्यक्ती है, त्याला तो काहीच मदत करत नाहीये. और उसको वो कुछ भी मदद नहीं करता है, थोडक्यात त्याला काहीच दया दाखवत नाही. और उसके ऊपर वो कोई भी दया नहीं दिखाता है, त्याचं अशी मेंटॅलिटी किंवा त्याचा असा समज आहे और उसके ऐसे ख्याल है की मी आता श्रीमंत आहे, मी धनवान आहे, मला क्लेश नाहीये, म्हणजे मी बरोबर आहे. और मैं श्रीमंत हूँ, मैं धनवान हूँ और मुझे कोई क्लेश नहीं, मतलब सब सही है. म्हणजे क्लेश नाही आपल्याला आता आयुष्यामध्ये. याचा अर्थ आपण सगळं करतो ते बरोबर नाहीये. और हमारे जीवन में अगर क्लेश नहीं है, मतलब उसका अर्थ ऐसा नहीं है कि हम जो करते हैं वो योग्य है. पुढे जेव्हा और आगे ते जेव्हा मरण पावले वो जब मर गए तेव्हा त्याला अधोलोकात जावं लागलं और उनको अधोलोक में जाना पड़ा, आणि तिथे त्याला क्लेशचा सामना करावा लागला. और उसको उधर क्लेश उठाना पड़ा. आणि त्याच वेळी और उस समय तो लाजर नावाचा मनुष्य जो लाजर नाम का व्यक्ती था, तो अब्राहमच्या मुलाशी होता. और वो अब्राहम के गोद में था, थोडक्यात म्हणजे त्याचा जो पृथ्वीवरचा जो क्लेश होता तो संपला होता आता. और पृथ्वी के ऊपर उसने जो क्लेश उठाया था वो खत्म हो गया था. आणि त्यावेळेला और उस समय हा श्रीमंत माणूस और ये जो धनी व्यक्ति था, तो त्याच्याकडनं आता दयेची अपेक्षा करतोय. और उसके साथ से वो क्या कर रहा है, उसके पास से वो दया की वो आशा रख रहा है की हे बाबा अब्राहमा, माझ्यावर दया करून लाजराला पाठील, यासाठी की त्याने आपल्या बोटाचे टोक पायात जोडून माझी जीभ थंड करावी, कारण या काळात मी क्लेश भोगीत आहे. आता जेव्हा त्याला त्रास किंवा पीडा झाली तेव्हा त्याला कळत आहे की आपल्याला दयेचे कोणीतरी आपल्यावर दया करावी ही त्याची अपेक्षा आहे आता. और जब उसको पीड़ा हुई तब उसकी क्या आशा है कि अभी मेरे ऊपर कोई तो दया करना चाहिए. पण तो जेव्हा जिवंत होता, लेकिन जब वो जिंदा था, पृथ्वीवर होता, पृथ्वी के ऊपर था, त्याच्याकडे भरपूर संपत्ती होती. और उसके पास बहुत सारी संपत्ति थी, तेव्हा त्याच्याकडे जेव्हा संधी होती तेव्हा त्याने लाजरावर दया नाही केली. और जब उसके पास संधि थी तब उसने लाजर के ऊपर दया नहीं की. आणि आता तो अपेक्षा करतो की दया करावी माझ्यावर. और अब वो आशा रख रहा है कि मेरे ऊपर दया करना चाहिए. तेव्हा अब्राहम त्याला काय उत्तर देतो और अब्राहम उसको क्या उत्तर देता है की तू आपल्या आयुष्यात जे सुख भरून पावलास, और तूने जो अपने जीवन में जो सुख प्राप्त किया, लाजर आपले दुःख भरून पावला, और लाजर ने क्या किया, उसके जीवन में दुख त्याची सहा, आठवण कर. और उसको याद कर, तेव्हा तू त्याला मदत केलेली का, और तब उसको तूने सहायता की थी क्या. हेच प्रभू आपल्याला पण सांगतोय. और प्रभु हमको ये बताता है, की आपल्याला एकच लाईफ टाइम किंवा आयुष्य दिलंय. और प्रभु ने हमको एक ही जिंदगी दी है, तेव्हा आपलं काम आहे और हमारा काम है, दया करावी दुसऱ्यावर. और हमें क्या करना चाहिए, एक दूसरे के ऊपर दया करना चाहिए. कारण फक्त परमेश्वराकडे आपण येतोय, और परमेश्वर के पास हम आते हैं, आपण स्तुती आराधना करतोय, स्तुति उपासना करते हैं, बायबल रीडिंग आपल्यासोबत बघतोय, और बाइबल हम पढ़ते हैं, पण आपण कोणावर दयाच करायला तयार नाही. लेकिन हम किसी के ऊपर दया नहीं करते. फक्त वचनाच्या बळावर आपल्याला स्वर्गात कोण देणार नाहीये. और सिर्फ वचन के आधार पर हमको कोई भी स्वर्ग भी नहीं देगा. आणि आपल्याकडे एकच लाईफ टाइम, एकच संधी आहे. और हमारे पास एक ही जीवन है, एक ही संधि है, याच्यामध्येच आपल्याला पश्चाताप करायचा आहे. और उसमें हमको पश्चाताप करना है. कारण तेव्हा जो श्रीमंत माणूस आहे तो दुसरी रिक्वेस्ट किंवा विनंती करतो अब्राहम पित्याकडे. और वो जो धनी व्यक्ति था वो क्या कर रहा है, जो अब्राहम पिता के पास वो क्या कर रहा है, रिक्वेस्ट कर रहा है. आणि लाजरला इकडनं पृथ्वीवर पाठवते साक्ष द्यायला. जो लाजर है तो उसको क्या कर, इधर से पृथ्वी के ऊपर भेज के वो गवाही दे. तेव्हा अब्राहमने काय म्हटलंय, और अब्राहम ने क्या कहा, त्यांच्याजवळ मोशे व संदेष्ट आहेत,
और उनके पास मोशे ने दिए हुए जो नियमशास्त्र है थोडक्यात त्यांच्याकडे जुना करार आहे. और उनके पास जुना करार है म्हणजे बायबल मध्ये पवित्र वचन सांगतंय और बाइबल में जो पवित्र वचन है की तुम्ही दुसऱ्यांवर दया करा, कि तुम्हें दूसरों के ऊपर दया करना चाहिए, पश्चाताप करा. पश्चाताप करना चाहिए. सगळं बायबलचं आपण रीडिंग करतो दरवेळेला. और बाइबल हम रोज पढ़ते हैं तेच तुम्ही त्याच्यावर तुमचा विश्वास नाही प्रभूच्या पवित्र वचनावर. और प्रभु के पवित्र वचन के ऊपर आपका विश्वास है. लाजर गेल्यावर तुम्ही तेव्हा विश्वास ठेवणार का? और लाजर जाने के बाद तभी हम लोग विश्वास रखेंगे क्या? तेव्हा पण आपण विश्वास नाही ठेवणार मग. और तभी हम लोग विश्वास नहीं रखेंगे. म्हणून प्रभूचं वचन आपल्याला हे सांगतंय और प्रभु का वचन हमको की कहता है आपल्याकडे एकच संधी आहे. और हमारे पास एक ही संधि है ही एकच लाईफ टाइम, हे आपलं एकच आयुष्य. और एक ही जिंदगी है हमारे पास. तेव्हा आपल्याला दुसऱ्यावर दया करायची. और हमें क्या करना चाहिए? एक दूसरे के ऊपर दया करना चाहिए. जो पण पश्चाताप किंवा आपल्याला वाईट वाटतंय और पश्चाताप या फिर हमको बुरा लगता है ते आत्ताच काय ते करायचंय. और अभी हमको जो करना है वो करना है. आणि आपल्याला अधोलोकात गेल्यावर सेकंड चान्स नाहीये. और अधोलोक में जाने के बाद हमको दूसरा संधि नहीं है. प्रभू आपल्याला या वचनातून सगळ्यांना आशीर्वाद करू. धन्यवाद. और प्रभु हमको इस वचन के द्वारा आशीषित करे. हालेलुया. आपण डोळे बंद करून वचनासाठी पहिल्यांदा प्रार्थना करू. हम आंखों को बंद करेंगे और वचन के लिए पहले प्रार्थना करेंगे. करुणा में प्रेम पिता प्रभु बाबा यीशु के नाम से आपके चरणों के पास आकर मैं तुझसे प्रार्थना करती हूँ प्रभु, ये वचन दिए इसलिए आपके नाम को धन्यवाद देती हूँ. पवित्र पिता मैं तुझसे प्रार्थना करती हूँ, हमने जो वचन सुना है सुबह से लेकर अभी तक, वो हमारे प्रभु हमारे कान को खोल के हम सुन सके और हमारे हृदय को तैयार करके हम सुनकर पालन कर सके. हम सबको प्रभु आज्ञाकारी हृदय देना पवित्र पिता. हमारे मन को खोल कि हम मन से समझे प्रभु, जैसे पवित्र पिता तेरे शिष्यों को प्रभु समझ खोली पवित्र शास्त्र समझने के लिए, वैसे ही हमारी भी समझ खोल प्रभु. यीशु के नाम से प्रार्थना करती हूँ. लूका 20 उसका 9 से लेकर 18 तक. त्याचा 9 पासून 18 पर्यंत. लूका अध्याय 20 उसका त्याचं 9 से लेकर 18 तक. 9 ते 18 पर्यंत. यहाँ पर परमेश्वर का वचन क्या कहता है? आणि इथे देवाचं वचन काय म्हणतं? यीशु किधर था मालूम है? आणि येशू कुठे होता माहित आहे? मंदिर में था. आणि मंदिरामध्ये होता. मंदिर में यीशु क्या कर रहा था? उपदेश दे रहा था. आणि येशू मंदिरामध्ये उपदेश देत होता. वो सुसमाचार बताता था. तो सुवार्ता सांगत होता. उसी समय आणि त्या वेळेला यह मनुष्य ने प्रश्न किया. आणि एका माणसाने त्याला प्रश्न विचारला. आप पढ़ सकते 1 से लेकर आप 7 तक पढ़ सकते हैं. आणि तुम्ही 1 पासून 7 पर्यंत वाचू शकता. 8 तक पढ़ सकते हैं. 8 पर्यंत वाचू शकता. और उसके बाद आणि त्याच्यानंतर उसने क्या किया? दृष्टांत बताया. आणि त्याने एक दृष्टांत सांगितला. क्या दृष्टांत बताया? आणि काय दृष्टांत सांगितला? किसी मनुष्य के दाग की बारी थी. किसी मनुष्य ने दाग की बारी लगाई आणि म्हणून मनुष्याने एक द्राक्षाची बारी लावली और किसानों को उसका ठेका दे दिया. आणि किसानाने त्याचा ठेका दिला. और बहुत दिनों के लिए परदेश में चला गया. आणि खूप दिवसांसाठी तो दूर देशी गेला. जब समय आया आणि जेव्हा वेळ आली तो उसने किसानों के पास एक दास को भेजा. आणि शेतकऱ्यांकडे त्याने एका दासाला पाठवलं कि वे दाग की बारी के कुछ फलों का भाग उसे दे. आणि द्राक्षाच्या बागेतला काही फळांचा भाग त्यांनी त्यांना द्यावा. पर किसानों ने उसे पीटकर छूछे हाथ लौटा दिया. आणि शेतकऱ्यांनी त्यांना मारून खाली हाताने पाठवलं. फिर उसने एक और दास को भेजा आणि पुन्हा त्याने एका आणखीन एक दासाला पाठवलं. और उन्होंने उसे भी पीटकर और उसका अपमान करके छूछे हाथ लौटा दिया. आणि त्याने त्यांना सुद्धा मारून आणि त्याचा अपमान करून त्याला खाली हाताने पाठवलं. फिर उसने तीसरा भेजा आणि मग त्याने तिसरा पाठवलं. और उन्होंने उसे भी घायल करके निकाल दिया. आणि त्याने त्यांना सुद्धा घायल करून काढून टाकलं. तब दाग की बारी के स्वामी ने कहा, आणि तेव्हा द्राक्षाचा जो स्वामी होता त्याने सांगितलं, मैं क्या करूं? आणि मी काय करू? मैं अपने प्रिय पुत्र को भेजूंगा. आणि मी माझ्या प्रिय पुत्राला पाठवेल. संभव है कि उसका आदर करेंगे. आणि संभव आहे की त्यांनी त्याचा आदर करावा. जब किसानों ने देखा आणि जेव्हा शेतकऱ्यांनी पाहिलं तो आपस में विचार करने लगे, आणि आपापसात ते विचार करू लागले, ये तो वारिस है, आणि हा वारिस आहे, और हम इसे मार डाले यावर याला मारून कि टाकावं मेरा सामारी हो जाए. की माझं विनाश हो जाए. आणि मग विनाश व्हावे. और उन्होंने उसे दाग की बारी से बाहर निकालकर मार डाला. आणि द्राक्षाच्या बागेतून त्यांना बाहेर काढून त्यांनी मारून टाकलं. इसलिए दाग की बारी का स्वामी उनके साथ क्या करेगा? आणि द्राक्षाचा जो मालिक आहे तो काय करेल? वह आकर उन किसानों को नष्ट करेगा आणि तो येऊन त्या शेतकऱ्यांना नष्ट करेल. और दाग की बारी दूसरों को सौंपेगा. आणि द्राक्षाची जी बारी आहे ती दुसऱ्यांना देईल. हम इधर तक देखेंगे. आणि आपण इथपर्यंत पाहूयात. हम डायरेक्ट 8वीं कृति से देखेंगे. आपण आत्मिक रीतीने पाहूयात.
आपको? काय तुम्हाला दिसतंय का? इधर इधर क्या लिखा है मालूम है? आणि ती काय लिहिण्यात आले माहितीये? कि एक मनुष्य ने आणि एका माणसाने क्या किया? काय केलं? राख की बागी लगाई. आणि द्राक्षाचा मळा लावला. बराबर है ना? उसी रीति से त्याच रीतीने वो जो स्वामी है आणि तो जे स्वामी आहे वो हमारा क्या है? परमेश्वर है. आणि तो आपला देव आहे. मैंने सिर्फ सिंहासन निकाला है. आणि मी फक्त सिंहासन काढलेला आहे. क्यों निकाला है मालूम है? का काढलेला आहे माहितीये? हम परमेश्वर को रूप नहीं दे सकते, आणि आपण देवाला रूप देऊ शकत हम नाही. आकार नहीं दे सकते. आपण देवाला आकार देऊ शकत नाही. इसलिए आप समझ जाओ. आणि फक्त तुम्ही समजून घ्या. उसी रीति से उसने क्या किया? आणि त्याने काय केलं? पृथ्वी को बनाया पृथ्वीला बनवलं. और पृथ्वी पर क्या किया? लोगों को रखा पृथ्वीवरती लोकांना ठेवलं. और लोगों को रखकर आणि लोकांना ठेवून क्या किया उसने? काय केलं त्यांनी? कि ये जो दास है, आणि हा जो दास आहे मतलब जो उसके भविष्यवक्ता है, जे त्याचे संदेष्टे आहे, कौन कौन संदेष्टे हैं? कोण संदेष्टे आहे? यशया है, यशया, यिर्मयाह है यिर्मया, और यूहन्ना है, यहुन्ना आहे, एजेकिएल है. हेजेकिएल आहे. बहुत सारे ऐसे उसके जो संदेष्टे हैं. आणि खूप सारे जे त्याचे संदेष्टे आहेत. मालूम है? आणि त्यांना कुठं पाठवलं माहिती आहे? पृथ्वी के ऊपर भेजा आणि पृथ्वीवरती पाठवलं कि तुम जाओ, आणि तुम्ही जा, मेरा क्या करो? मेरा प्रचार करो. माझा प्रचार करा. उसी रीति से त्याच रीतीने ये जो दास है आणि हा जो दास आहे वो क्या हो गए? आणि ते काय झाले? पृथ्वी के ऊपर आए. पृथ्वीवरती आले. क्यों आए? का आले? क्योंकि फल लेने के लिए. आणि फळ घेण्यासाठी. क्यों भेजा परमेश्वर ने? आणि का देवाने त्यांना पाठवलं? परमेश्वर ने इसलिए भेजा आणि देवाने यासाठी पाठवलं कि इनको क्या मिले? इनको क्या मिले? आणि यांना काय भेटावं? परमेश्वर के लिए देवासाठी फल मिले. फळ भेटावं. पर ये आए, आणि हे आले. पर ये क्या कैसे किसान थे? आणि कसे शेतकरी होते? किसान कैसे थे? कसे होते? दुष्ट थे. आणि दृष्ट होते. उनके पास फल नहीं थे. आणि त्यांच्याकडे फळ नव्हते. मुझे बताओ, मला सांगा, परमेश्वर कहता है आणि देव म्हणतो मुझे भूख लगेगी आणि मला भूक लागेल तब मैं किसी को नहीं मांगूंगा. आणि तेव्हा मी कोणाकडे मागणार नाही. परमेश्वर को कौन सा फल चाहिए? आणि देवाला कोणतं फळ हवंय? प्रेम चाहिए, प्रेम पाहिजे, आनंद चाहिए, आनंद पाहिजे, शांति चाहिए, शांती पाहिजे, धीरज चाहिए, धीरज पाहिजे, कृपालुता चाहिए, आणि कृपाळूपणा पाहिजे, भलाई चाहिए, आणि भलाई पाहिजे, विश्वास चाहिए, विश्वास पाहिजे, नम्रता चाहिए नम्रता पाहिजे, और संयम चाहिए. आणि संयम पाहिजे. ये लोगों को इनसे फल मिला. आणि त्यांना फळ भेटलं का? मिला. भेटलं का? उनको क्या किया? आणि त्यांना काय केलं? इधर क्या लिखा है? इथं काय सांगितलेलं आहे? उनको क्या किया? मारा, आणि त्यांना मारलं, पीटा और छूचे हाथ, आणि त्यांना खाली हाताने, मतलब खाली हाथ आणि खाली हात परमेश्वर की ओर भेजा. आणि देवाकडे पाठवलं. और फिर परमेश्वर कहता है आणि मग देव मैं म्हणतो, मेरे पुत्रों को, मी माझ्या पुत्राला, मेरे प्रिय पुत्रों को मी माझ्या प्रिय पुत्राला, मैं क्या करूंगा? इधर पृथ्वी के ऊपर भेजूंगा. आणि मी पृथ्वीवरती पाठवेन. ये इसका आदर करेंगे, हे त्याचा आदर करतील, सम्मान करेंगे, सन्मान करतील, क्योंकि प्रेम का, आनंद का, शांति का, धीरज का, कृपालु और भलाई का और विश्वास, नम्रता, संयम का ये क्या है? वारिस है. आणि या सर्व फळांचा तो कोण आहे? वारिस आहे. इसलिए म्हणून ये दुष्ट दास क्या कहते हैं? आणि हे दुष्ट दास काय करतात? दुष्ट किसान क्या करते हैं? आणि दुष्ट शेतकरी काय करतात? आओ ये तो पुत्र है, आणि हा पुत्र आहे, ये तो परमेश्वर का क्या है? आणि हा देवाचा फळ आहे. आओ इसको क्या करेंगे? याकडे याला काय करू? मारेंगे. आणि मारूया. तो यीशु को मारा. येशूला माझं समझ में आया आपको? समजलं तुम्हाला? यीशु को प्रेम मिला? येशूला प्रेम भेटलं? नहीं मिला. नाही भेटलं. यीशु को दुख मिला. आणि येशूला दुःख भेटलं, आनंद मिला. आनंद भेटलं, लोगों की ओर से आनंद मिला. आणि लोकांकडून त्याला आनंद भेटला का? वो सताया गया. आणि त्याला सतवण्यात आलं. शांति मिली. शांती भेटली. जिधर जिधर यीशु जाता था, आणि जिथे जिथे येशू जायचा सोने को उसको मिला क्या? आणि त्याला झोपायला भेटलं का? शांति से वो सोता था. आणि शांतीने तो झोपायचा का? वो पहाड़ पे जाता था, तो डोंगरावरती जायचा, तो भी लोग उसके पीछे थे. आणि तरी सुद्धा लोक त्याच्या पाठीवर. फल उसको नहीं मिला. आणि त्याला फळ भेटलं नाही. यीशु को येशूला और परमेश्वर को आणि देवाला सफरचंद, बनाना आणि केळा और जो फ्रूट रहते हैं आणि जी फळं असतात वो नहीं चाहिए. आणि ते त्याला नकोय, ये फल चाहिए. आणि त्याला ही फळं हवे. समझ में आया हे आपको? तुम्हाला समजलं? इसलिए म्हणून परमेश्वर का इधर वचन क्या कहता है? आणि देवाचं वचन आपल्याला इथे काय म्हणतं? जब स्वामी आ जाएगा, आणि जेव्हा स्वामी येईल इन लोगों को
क्या करेगा? आणि ह्या लोकांना तो काय करेल? नष्ट करेगा. आणि नष्ट करेल. उस समय के, इस दास के समय के आणि त्या दासाच्या वेळेला और परमेश्वर के पुत्र के समय के लोगों को, आणि देवाच्या पुत्राच्या वेळेच्या समय के लोगों को, आणि वेळेच्या लोकांना उस समय के लोग रहे क्या? आणि त्या वेळेचे लोक राहतील का? उस समय के लोगों को परमेश्वर ने क्या किया? आणि त्या वेळेच्या लोकांना देवाने काय केलं? नष्ट किया ना. आणि नष्ट केलं. उसी रीति से त्याच रीतीने परमेश्वर का इधर वचन क्या कहता है आणि देवाचं वचन ते काय म्हणतं? कि परमेश्वर कहता है आणि देव म्हणतो 16वें वचन में, आणि 16व्या वचनामध्ये वो आकर उस किसानों को नष्ट करेगा तो योग्य शेतकऱ्याने नष्ट करेल और दाख की बारी दूसरों को सौंप देगा. आणि द्राक्षावळ दुसऱ्यांच्या हाती देईल. बराबर है. आणि खरी गोष्ट आहे. उसी रीति से इधर क्या कहता है परमेश्वर आणि इथे देव काय म्हणतो? कि दाख की बारी क्या करेगा? दूसरों को सौंप दूंगा. आणि द्राक्षाचं वळ दुसऱ्यांना देईल. उसी रीति से परमेश्वर ने ये सच किया आणि देवाने हे खरं केलं कि दाख की बारी आणि जो द्राक्षाचा वळा वो किसके हाथ में सौंप दिया? तो कोणाच्या हाती दिला? एक दास के हाथ में. आणि एका दासाच्या हातामध्ये. जैसे कि हमारे दीदी, जसे आपले दीदी, ब्रदर अंकल और जो पास्टर रहते हैं, आणि जे पास्टर असतात परमेश्वर खुद किसान बना आणि जे स्वतः शेतकरी झाला. और दाख लता कौन बनी? आणि द्राक्षावळ कोण बनला? हमारा यीशु. आपला येशू. इसलिए हम म्हणून आपण जो फांदी है, जे फांदी आहोत फल नहीं देंगे, फळ दिलं नाही, प्रेम नहीं देंगे, प्रेम दिलं नाही, शांति नहीं देंगे, शांती दिली नाही, हमारी परिस्थिति में, आपल्या हमारी परिस्थितीमध्ये, दुख की परिस्थिति में, आपल्या दुःखाच्या हमारे संकट परिस्थितीमध्ये, में आपल्या संकटामध्ये हम नहीं देंगे, जर आपण देणार नाही तो परमेश्वर क्या करेगा? तर देव काय करेल? इस फांदी को क्या करेगा? आणि या फांदीला काय करेल? काट डालेगा. आणि कापून टाकेल. और काट कर क्या करेगा? वो सूख जाएगी आणि कापून ती सुकली जाईल और अग्नि में डाली जाएगी. आणि आगीमध्ये टाकण्यात येईल. समझ में आया? आणि समजलं तुम्हाला? इसलिए म्हणून परमेश्वर क्या कहता है? देव काय म्हणतो? पश्चाताप योग्य फल लाओ. आणि पश्चातापाच्या योग्यतेचे तुम्ही फळ आणा. ऐसे फल लाओ आणि अशी फळं आणा कि वो पाप आपने छोड़ना चाहिए. आणि ते पाप तुम्ही सोडलं पाहिजे. आपको समझ में आया दृष्टांत आणि तुम्हाला हा दृष्टांत समजला या नहीं आया? का नाही समजला? इसलिए म्हणून परमेश्वर का वचन कहता है आणि देवाचं वचन म्हणतं 17वें वचन में, आणि 17व्या उसने वचनामध्ये उनकी ओर देखकर कहा, आणि त्याने त्यांच्याकडे पाहून म्हटलं यह क्या लिखा है? आणि काय लिहिलेलं आहे? जिस पत्थर को राजमिस्त्रियों ने निकम्मा ठहराया, आणि ज्या दगडाला राजमिस्त्री निकम्मा ठरवला वही कोने का सिरा हो गया. आणि तो कोण शिला झाला. जो कोई उस पत्थर पर गिरेगा आणि जो कोण त्या दगडावरती पडेल वह चकनाचूर हो जाएगा, आणि तो चक्रासर होईल. और जिस पर वह गिरेगा आणि ज्याच्यावरती तो पडेल उसको पीस डालेगा. आणि त्याला तो पिसून टाकेल. उसको नापसंद किया, आणि त्याला नापसंत केलं वही उद्धार का कारण बना. आणि तोच कारणाचं कारण ठरलं. इसलिए म्हणून जो यीशु को आज सताते, जे येशूला सतवतात, आज यीशु के लोगों को सताते हैं, येशूच्या लोकांना सतवतात, उनको क्या होता है मालूम है? आणि त्यांना काय होतं माहिती? तकलीफ होता है. त्रास होतो. हमारा शौल आणि शौल को कितना तकलीफ हुआ ना. आणि शौलाला किती त्रास झाला. इसलिए डरो मत. म्हणून घाबरू नका. आपके पास कौन है? तुमच्याकडे कोण आहे? किसान कौन है? शेतकरी कोण आहे? हमारा परमेश्वर. आणि आपला और परमेश्वर. दाखलता कौन है? द्राक्षाबाग कोण आहे? यीशु है. येशू आहे. और फल कौन है? आणि फळ कोण आहे? पवित्र आत्मा. पवित्र आत्मा. ये तीनों आपके साथ है. आणि हे तिन्ही तुमच्या सोबत आहेत. इसलिए म्हणून फांदी को कोई हाथ नहीं लगा सकता. आणि पाठीला कोणी हात लावू शकत नाही. इसलिए डरो मत. म्हणून घाबरू नका. कि अभी देखो मैं आपको एक ही उदाहरण बता दूँ. मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. जब आप नए होते यीशु में आणि जेव्हा तुम्ही येशूमध्ये नवीन असता और लोग आपको कहते हैं आणि लोक तुम्हाला यीशु म्हणतात को छोड़, आणि येशूला सोड. यीशु के पास क्यों जाती है? येशूकडे का जातोस? तुझे मैं मार दूंगी. आणि तुला मी मारून टाकेन. उस समय आपको यीशु को प्रेम देना है. आणि त्यावेळेला तुम्हाला येशूला प्रेम क्या द्यायचं प्रेम आहे. देना है? काय प्रेम द्यायचं मैं आहे? यीशु को मरने के लिए तैयार हूँ, आणि मी येशूसाठी मरायला सुद्धा तयार पर मैं आहे. यीशु को नहीं छोड़ूंगी. पण मी येशूला सोडणार नाही. यीशु ने भी यही बोला आणि येशूने सुद्धा हेच म्हटलं कि एक मित्र अपने मित्र के लिए क्या देता है? आणि एक मित्र त्याच्या दुसऱ्या मित्रासाठी काय देतो? प्राण देता है. प्राण देतो. इसलिए उसके साथ विश्वास योग्य रहो. म्हणून त्याच्यासोबत विश्वास योग्य कभी नाही. डरो मत.
घाबरू नका, लोग आपका कुछ नहीं कर सकते आणि लोक तुमचं काही करू शकत कि नाही, आपके साथ कौन है? कारण तुमच्यासोबत कोण आहे? त्रिएक परमेश्वर। आणि ते एक देव आहे। आपके बाल भी तुमचा केस सुद्धा बाका नहीं हुए। आणि हलवू शकत तो नाही। इस वचन के द्वारा प्रभु आपको और मुझे आशीषित करें। म्हणून या वचनाद्वारे ते तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू। हम लोग आंखों को बंद करेंगे आपण डोळे बंद करू और प्रार्थना आणि करेंगे। प्रार्थना करू। करुणा में प्रेम पिता प्रभु अब्बा यीशु के नाम से आपके चरणों के पास आकर मैं तुझसे प्रार्थना करती हूँ पवित्र पिता, ये वचन दिया इसलिए आपके नाम को धन्यवाद देती हूँ पवित्र पिता। ये वचन को पवित्र पिता प्रभु तेरे हाथ में देती हूँ पवित्र पिता। ये वचन सुनकर पवित्र पिता वैसे ही हमारे अंदर से प्रभु जितने लोगों के अंदर डर है पवित्र पिता, लोगों का डर है, संसार का डर है पवित्र पिता, और बातों का डर है, वो सब निकाल देना पवित्र पिता। और इनके अंदर पवित्र पिता हिम्मत प्रभु आने के लिए मैं तुझसे प्रार्थना करती हूँ पवित्र पिता। धन्यवाद देती हूँ पवित्र पिता। प्रभु तेरा वचन कहता है ना कि मैं तेरा भय उनमें संभालूंगा, वो तुझे देखकर डरेंगे। तो इस वचन के द्वारा मैं तुझसे प्रार्थना करती हूँ पवित्र पिता, इनको देखकर लोग डरे पवित्र पिता, भय खाए और तितर बितर हो जाए। इनका नाम सुनकर भी पवित्र